आणि त्या संदर्भात तुम्हाला परिपत्रक लिंक आणि YouTube लिंक या पाठवलेल्या होत्या। आपल्यापैकी काहींनी पाहिले असतील, वाचलं असेल किंवा पालकांनी देखील ते वाचलं असेल। त्याचबरोबर मोबाईल ही जशी गरज आहे तसं ते धोकादायक सुद्धा एक उपकरण आहे। आणि ते किती धोकादायक आहे, कारण त्या मोबाईलवर खूप सारे ॲप हे जी ती कंपनी चालवत असते, पण त्याचा ॲक्सेस, त्याचा वापर ही थर्ड पार्टी करते। जरी मोबाईल आपल्याला वाटतं की बंद आहे, पण त्याचा कॅमेरा, त्याचा माईक, त्याचा स्पीकर, त्याचा हँडलिंग हे ॲप तयार करणाऱ्या किंवा थर्ड पार्टीकडे असू शकतं। आणि आपल्याला नकळत आपलं सर्व रेकॉर्डिंग, व्हॉइस, ऑडिओ, व्हिडिओ हे होत असतं। आपण घरात अनेक क्रिया करतो, बोलतो, ते सर्व रेकॉर्ड होऊ शकतं आणि त्याच्यातून ब्लॅकमेलिंग होऊ शकतं। तर असे ॲप्स, त्याचबरोबर आज प्रत्येक घरामध्ये असं वातावरण दिसून येतं की मुलाला मोबाईल दिल्याशिवाय किंवा मुलीला मोबाईल दिल्याशिवाय जेवण सुरू होत नाही। आणि या लहान वयापासून या गोष्टी मनाला झेपत जातात, त्याचे दुष्परिणाम मात्र आपल्याला दिसत नाही। पालकाला एवढं दिसून येतं की एक चपाती खाल्ली जात आहे किंवा त्याचं तिचं पोट भरतंय, पण त्याच्या मागे हळूहळू त्या मनावर आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम दिसून येत नाही। त्याचबरोबर घरातील व्यक्ती असतील, शाळेतील शिक्षक असतील, नातेवाईक असतील किंवा मोठे थोर व्यक्ती असतील, यांच्याविषयी विद्यार्थी यांची वागणूक ही करोनानंतर खूपच असंवेदनशील होत चाललेली आहे। मुलांच्या भावना नको त्या पद्धतीने अतीव्र होत चाललेल्या आहेत आणि जिथे आपल्याला गरज आहे तिथे त्यांच्या भावना मंदावल्या। तर अशा अनेक विषयांवर आज ही पालक सभा होणार आहे। आणि त्याचबरोबर पुढील सेमिस्टरमध्ये, पुढील सत्रामध्ये आपण काही विद्यार्थ्यांसाठी प्रयोजन केलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला आपण पोहोचणार आहे। अशा पद्धतीने आजची सभा आपण उपस्थित पालकांसाठी ठेवलेली आहे। मी काळे साहेब येतात तोपर्यंत दादांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे। नमस्कार। आज मुद्दाम तुम्हाला त्रास द्यायचं ठरवलेलं होतं, गेल्या अनेक दिवसांपासून चाललेलं होतं, परंतु काही कारणास्तव सगळं लांबत होतं। आता दिवाळीच्या सुट्ट्यांना 2 दिवस राहिलेले आहेत आणि मग ते नियोजन API साहेब जे आहे, काळे साहेब, त्याकडे गोष्टी त्यांच्या मार्फतच बऱ्याच दिवसांपासून पाठलाग करत होते की बाबा एक मीटिंग आहे पालकांची आणि तुमचे पालक सज्ञान आहेत, अलर्ट आहेत, त्यामुळे तुमच्या पालकांना मात्र बरेचसे मेसेजेस बाहेर जातील आणि जे काही बाहेर चाललेलं आहे त्याचा काहीतरी एक वेगळा परिणाम मुलांवर होतो आहे किंवा होत आहे आणि त्याची सुरुवात आपण सिद्धीपासून करूया असं त्यांच्या मनात होतं, माझ्याही मनात होतं। मागच्याही महिन्यामध्ये आम्ही बोलणार होतो, परंतु माझ्या कार्यक्रमाची व्यस्ततेमुळे तब्येतीच्या कारणास्तव मी थोडं लांबत गेलो। शेवटी न्यायालयाने निर्णय घेतला की आता काही वेळ झाला तरी आपण तो निर्णयावर जावं लागणार आहे। आता खरं तर आपल्याला बरोबर 8:30 वाजता कार्यक्रम चालू होऊन सांगितले होते, पण साहेबांना पण एक कार्यक्रम आहे आणि आपण एक नाशिकहून सायबर टीम बोलवलेली आहे। परंतु तुम्ही सध्या फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहताय की नाशिकमध्ये सध्या गुंडांना पकडायची मोहीम किंवा जे कोणी त्रासदायक लोक आहेत त्यांना पकडायची मोहीम सायबर क्राईम मार्फतच चाललेली आहे। अनेक रील्स काही लोकांनी प्रसिद्ध केलेले होते आणि त्या रील्सच्या लोकांना सुद्धा उचलून आणि त्यांच्यावर ऍक्शन घेऊन त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे।
की एक मोठी मोहीम नाशिकमध्ये चाललेली असल्या कारणाने त्यांचं म्हणणं की आलो त्याला थोडं उशिरा येऊ, अन्यथा ते आपल्याला काही लिंक्स वगैरे टाकणार आहेत आणि त्या लिंकच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्याशी अप्रोच व्हायचं आहे. प्रथम तर सगळ्या पालकांचं इथे जेवढे हजर आहेत ते अलर्ट पालक आहेत असं मी म्हणेन. तर मी मागच्या आठवड्यामध्ये माझी स्वतःची व्हिडिओ क्लिप युट्यूबला हे करून आणि टाकलेली होती आणि परत 2 क्लिप्स मी मागच्याच आठवड्यामध्ये पुन्हा टाकलेल्या होत्या. एक काल टाकली एक त्याच्या टाकलेली होती आणि त्या क्लिप मध्ये मी अगदी सविस्तरपणे सगळ्या गोष्टींचा वापर केलेला होता. दुर्दैव असं की सिद्धी ही शिस्तीसाठी म्हणून प्रिय असलेली किंवा सिद्धी मध्ये शिस्त खूप आहे आणि त्या शिस्तीसाठी म्हणून आपण आपल्या मुलांना सिद्धीमध्ये टाकूया असं म्हणणारे पालकच जेव्हा बेशिस्त होतात किंवा आपल्या मुलांना बेशिस्त करतात त्यावेळेला नाईलाज असतो मला तुमच्याशी संवाद साधण्याची म्हणून वेळ आलेली आहे. तुम्ही मला आम्ही आमच्या मुलांना बिघडायचं आमचं कारण आहे का हे करतो? हो, मी आज तुमचं 100% तुमच्या सगळ्यांना आवड करतोय. तुम्हीच तुमच्या मुलांना बिघडवतोय. फक्त भांडू नका, आपण संवादाने बोलूया त्याच्याशी. न भांडता का तर तुम्ही कळत नका त्यांना बिघडवतोय असं एकदा आमच्या लक्षात आलंय. गेल्या 2-3 महिन्यापासून काही प्रकार शाळेमध्ये घडले आणि ते घडू नये अशी माझी अपेक्षा नव्हती, परंतु तुम्ही दुर्दैवाने घडले गेले आणि ते इतके वाईट होते की ते मनाला सारखं पोचत होतं. ते रात्र जागा होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला 8 वाजता बोलून घ्यायचं, आम्हाला या इकडे तुम्ही 8 वाजता आणि आपण बोलायचे त्यांच्याकडे थोडं मन मोकळं करायचं. भीती अशी वाटायला लागली की पिढी खूप ऍडव्हान्स झालेली आहे आणि त्या ऍडव्हान्स पिढीमुळेच की काय हे सगळे परिणाम झालेले आहेत. परंतु त्याला हातभार लावतोय आपण पालक म्हणून. मी माझ्या पहिल्या रीलमध्ये मी पाठवलेलं होतं की तुम्हीच जबाबदार आहात. शाळेमध्ये मुलं येतात 10 वाजता येतात आणि 4 वाजेपर्यंत थांबतात. अर्धा पाऊण तास 1 तास बसमध्ये असतात. परंतु त्या दरम्यान काय काय प्रकार होतात हे जेव्हा आमच्या समोर आलं, मी तर म्हणजे रॅकेट आलं. ते रॅकेट म्हणजे एका मुलीला बोलवल्यानंतर जेव्हा 5-7 मुली पुढे येतात किंवा 8-10 मुली पुढे येतात, त्यांचे बॉयफ्रेंड असलेले, त्यांना काही अक्कल नाही प्रेमाची, अशी त्यांचे प्रेमळ असे मित्र ते जेव्हा पुढे आले आणि त्या घटना ज्यावेळेला त्यांच्या आई वडिलांसमोर सुद्धा त्यांनी सांगितल्या, मांडल्या. माझी अशी सिस्टीम आहे की मी पहिल्यांदा बोलून घेतो, मी रेकॉर्डिंग करतो आणि त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला मग मी परत खाताना म्हणजे मी थोडा चुकून करणार. डॉक्टर झालेले वकील व्हायला पाहिजे होतं, पोलीस अधिकारी व्हायला पाहिजे होतं. पण तू काय माहिती नाही माझ्या नशिबात मी डॉक्टर की असेल म्हणून. पण ती सिस्टीम मी मेडिकल कॉलेज असल्यामुळे मला ते सगळं माहिती आहे आणि त्या गोष्टीपासून मी सगळ्या काही गोष्टी केल्यानंतर पालक जे म्हणतात की मला मुलगा मी अशी नाहीच एका छातीवर हात ठेवून सांगतात, त्यावेळेला मी ते रेकॉर्डिंग दाखवू शकतो. अशा काही रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे. तुमच्या मुलामुलींनी गुन्हे केलेले आहेत तर मी म्हणणार मी आज आपल्याला काळेसाहेबांना बोलायची वेळ का आली ही सुद्धा काळेसाहेब स्वतः सांगतील. किती प्रकार आपल्याकडे झाले, किती प्रॉब्लेम झाले आणि त्याच्यातून दुष्परिणाम काय काय होत आहे हे काळेसाहेबांना तर सांगतीलच. परंतु मी मुद्दाम तुम्हाला एक माझा माणूस म्हणून की माझ्या तुम्ही कोणीतरी इथं वयस्कर लोक आहेत की माझ्या वडिलांसारखे आहेत, माझ्या वडील भावांसारखे आहेत, काही माझ्या मित्रांसारखे आहेत, त्यांना सगळ्यांना सांगणं खूप गरजेचं होतं आणि आहे. पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की पालकांना मुलं कशी फसवतात याचे मी काही उदाहरणं सांगतो. मी आता जे काही दिलं ते लाईव्ह उदाहरण दिली, जिवंत उदाहरण जे घडले आपल्याकडे ते जे बाहेर घडले आणि माझ्या समोर आले ते मी उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. पालकांना सांगितलं होतं की आम्हाला अभ्यास करायचा, मला आम्हाला मोबाईल द्या. ही 100% चूक आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही तुम्हाला नोटीस पण पाठवलेली आहे. जे अलर्ट पालक असतील आणि जे मोबाईल नेहमी चेक करतात किंवा शाळेचे काय काय मेसेज झालेले आहेत ते चेक करतात, ते निश्चित सांगते की दादा अनेक वर्षांपासून सांगते की कोणत्याही मुलांना मोबाईल देऊ नका. मोबाईलला अभ्यास करून
मोबाईलवर अभ्यास करून आपण आपल्या मुलांना चुकीचं घडवतोय, आपण बिघडवतोय मुलांना. कारण जी तुमच्या आमच्या वेळेला सिस्टीम होती सेल्फ स्टडीची किंवा पुस्तकातलं पाहून आणि मग सगळ्या काही गोष्टी त्याच्यातनं फळं पुसायची, ती सिस्टीम आपण पालक म्हणून आपण ती डिस्टर्ब करतो आहोत. गंमत अशी युट्यूबवर अभ्यास करणं किंवा कुठल्या तरी ऍपवर अभ्यास करणं किंवा कुठल्या तरी कुठेतरी प्रकाशन वाढायचं ते सांगतात तुमच्या घरावर आमच्याकडे मार्केटिंग प्रमोशन देत नाही, मार्केटिंग अलाउ केलेली नाही. माझ्याकडे बरेचसे लोक येतात, तुम्हाला आम्ही एवढे पैसे देतो, आम्हाला मुलांची इंट्रोडक्शन करू, आम्हाला व्यवहार मी करू देत नाही. परंतु ते डाटा कुठूनही घेतात आणि ते तुमच्या घरापर्यंत पोहोचतात, तुम्हाला फसवतात, तुमच्या खिशातले पैसे काढून घेतात आणि सांगतात की याच्याने तुमचा मला अभ्यास करायला सांगा, जास्त त्याच्यावर परिणाम होईल. ही सगळ्यात मोठी चूक आहे आपली की आपणच आपल्या मुलांना गाईड घेऊन देतो, 21 अपेक्षित घेऊन देतो, जे की मी इथे कम्प्लीट विरोध करत असतो. त्या गोष्टी तुम्ही घेऊन देतात आणि मुलांना बिघडवायचं कारणीभूत ठरतं. महत्वाची गोष्ट अशी की मोबाईलमध्ये अभ्यास कोणताही शिक्षक देत नाही. आम्ही ज्युनियर केजी ते 3री पर्यंत, 2री किंवा 3री पर्यंत फक्त पालकांना हे सांगितलेलं आहे की जे काही होमवर्क टाकलेले असतात ते तुम्ही बघत जा आणि ते बघून लगेच तो मोबाईल तुमच्या ताब्यात घेत चला. आणि गेल्या म्हणतात तो 2 वर्षापूर्वी आपण 15 ऑगस्ट एक पालक मेळावा घेतलेला होता. त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं, जे नवीन पालक असतील ते नसतील, परंतु जे जुने पालक आहेत ते सांगतील. आणि त्यावेळेला मी तुम्हाला तुमच्या मुलांची शपथ घातलेली होती, मुलांना तुमची शपथ घातलेली होती. आणि तुम्ही जर परवाची रील पाहिली असेल तर त्या रील मध्ये सुद्धा मी मुलांशी बोलत होतो, संवाद साधत होतो. आणि त्यावेळेला सुद्धा मी त्यांना तुमची शपथ घातलेली आहे की त्यांनी तुमच्या प्रियजनांची, मी मुलांना सांगितलं तुम्हाला जे कोणी प्रियकर असतील, आई असेल, वडील असेल, आजोबा असतील, आजी असतील, मामा असतील, त्यांची शपथ की तुम्ही आजपासून मोबाईलला हात लावायचा नाही. परंतु असं लक्षात आलेलं आहे की मुलं त्यांची शपथ मोडतात, त्यांना अक्कल नाही आहे तेवढी किंवा ते बहुतेक त्यांची भिजे थोडे मला शांत करायचे आहे तर मी करणार आहे त्याच्यानंतर. आणि बऱ्याचशा लोकांची केलेत मी ऑफिसमध्ये मला काय करायचं ते. परंतु पालकांना मी कसं समजावं हे मला समजत नव्हतं. आणि याच्यातून मी आणि काळेसाहेब जेव्हा बोलत होतो त्यावेळेला काळेसाहेबांनी सांगितलं की मला बोलवतो तुम्ही, मी तुमच्या पालकांशी बोलतो. मागे बसलेले मुलं बसलेले पालक नाही ना, पुढे भरपूर करा मुलं मागे नाही बोलतो. काय झालंय की पालकांची दोष अशी आहे की तुम्हीच त्यांना ऍप घेऊन दिलेले आहे, तुम्हीच त्यांना काही गोष्टींचा मोबाईल मधून अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे. आणि मुलंही तुम्हाला फसवतात, मला आमची त्यांच्याकडे नोट्स घ्यायचे आहेत, मला तो नोट दिलेला आहे वगैरे, सगळं खोटं आहे. हे मी मुलांसमोर मुद्दामून सगळ्या पालकांना आज सांगतोय. यापुढे परत एकदा तुम्हाला आज शपथ देतोय मी तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या मुलांची शपथ आहे, तुम्हाला तुमच्या नातूंची शपथ आहे, तुमच्या पुण्याची शपथ आहे, तुमच्या सगळ्यांची शपथ आहे, तुमचा जो कोणी प्रिय देव असेल त्या देवाची शपथ आहे. आजपासून आतापासून कोणत्याही मुलांच्या हातामध्ये मोबाईल द्यायचा नाही. हे फक्त आणि फक्त तुम्हाला तुमची जर पिढी चांगली घडवायची असेल तर तेवढं करता म्हणून भावनिक आव्हान तुम्हाला करतो. ज्या मुलांना तुम्ही मोबाईल घेऊन दिलेले असतील ते मोबाईल पहिले ताब्यात घ्या. 11वी 12वीच्या मुलांना सुद्धा मोबाईल देऊ नका. मी परत सांगतो, मी परत एकदा सांगतो, माझ्या मुलाचं उदाहरण सांगतो. माझा मुलगा तेजस हा मेरिट मध्ये MBBS ला गेला. त्यावेळेला त्याच्याकडे साधा नोकियाचा मोबाईल होता, कारण त्याला आपल्याकडे कॉलेज नव्हतं आणि त्यांचं कॉलेज फक्त सिम्बॉयसिस हे एकमेव कॉलेज CBSEच होतं नाशिकमध्ये त्यावेळेला. म्हणून त्याला तो साधा नोकियाचा जो 1100 रुपयाचा पीस असायचा तो दिला होता मी. आणि या ठिकाणी काय साहेब आलेले आहेत, आपण त्यांचं सगळ्यांनी तुम्हाला मिटिंगला पण जायचं ना. विषय असा होता की मुलांना कोणत्याही मोबाईलच्या अभ्यासाची गरज नाही, म्हणून मी तुम्हाला हे भावनिक आवाहन केलेलं आहे. आणि आपले जे काही शिक्षक आहेत ते कोणत्याही वर्गाच्या कोणत्याही मुलांना मोबाईलवर अजिबात अभ्यास करून देत नाही. फक्त जे लहान मुलं आहेत त्यांचं स्पीड स्लो आहे, त्यांना काही गोष्टी समजत नाही, अवगत होत नाही, त्या मुलांच्यासाठी म्हणून आपण जे काही होमवर्क असतील ते फक्त त्या मोबाईलवर देतो. ते मोबाईल त्या पालकांनी ते मुलांनी लिहून घ्यायचे, ते दाखवायचे त्यांना आणि लगेच तो मोबाईल बाजूला ठेवून आणि घरामध्ये
असेल, सुशिक्षित असेल, नसेल सुशिक्षित तरी चालेल, त्या आईने किंवा त्या वडिलांनी किंवा त्या भावानी किंवा बहिणीने आपल्या बाजूला त्या मुला-मुलींना घेऊन बसायचं आपल्या पाल्यांना आणि मग तो अभ्यासक्रम पूर्ण करायचा. अशी पद्धत सगळ्यांना आम्ही 3री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे. तुम्हाला हे सगळे जे मुलं आहेत तर तुमचे हे सगळे फसवतायत. तुमचे मुलं आहेत पण तुम्हाला फसवतायत. माझ्याकडे ते मुलं 10 ते 4 पर्यंत असतात, त्याच्यानंतर तुमच्या भागात असतात. सगळ्यात जास्त वेळ तुमच्याकडे असतो त्यांचा आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणता की याला शाळा जबाबदार. फक्त मी एक जबाबदारी अशी घेईन की या ठिकाणी मी मुलं मुली सगळ्या आजूबाजूच्या परिसरातले एकत्र केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी म्हणून मी सिटी इंटरनॅशनल अकॅडमी चालू केली. ही माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी चूक आहे का काय आता असं वाटायला लागलं. मागच्या महिन्यामध्ये मी बोलताना दादांशी प्रिन्सिपल आणि आमची मीटिंग चालू होती आणि त्यांना मी असं सांगितलं की हे सगळे प्रकार करून असं वाटायला लागलं की कोणी जर एखादा बिर्ला असेल किंवा अंबानी असेल किंवा अदानी असेल तो एक असेल ना त्याला आपण सगळे शाळा विकून टाकू. 10-20 कोटी रुपये मिळतील म्हटले इन्व्हेस्टमेंटचे, ते घेऊन आणि नाशिकमध्ये सेटल होते आणि मी निवांत राहील. कारण याच्यात सगळ्यात काही मला स्ट्रेस वाढतो आहे, माझी शुगर वाढते आहे, मला अनेक शारीरिक व्याधी याच्यामध्ये झाल्या. ठीक आहे तुम्ही म्हणत असाल की पाहतो सिद्धीचं थोडं पाहतो, बाहेरचं पण पाहतो, बाहेरचं 100% पाहतो, पण मी 80% लोड हा सिद्धीचा घेत असतो, 20% लोड हा बाहेरचा घेत असतो. मी मुलांना गेल्या म्हणजे तुम्ही जर ती रील पाहिली नसेल कोणी पालकांनी तर मुलांना मी संबोधित केलेली क्लिप साहेबांनाही पाठवलेली आणि त्या क्लिपमध्ये मी अगदी खालच्या भाषेत फक्त मी शिव्याने दिलेल्या घालण्याच्या पण मी त्यांना सगळी इज्जत काढलेली मुलांची, तुमची नाही काढली, मुलांची काढलेली आहे आणि त्यांना ती जाणीव करून दिलेली आहे की तुमचे पालक तुमच्यासाठी काय जीव काढतायत. कारण मुद्दाम त्यांना मी एक अर्धा पाऊण तास सकाळी 8:30 वाजता उन्हात बसवलं आणि उन्हात त्यांना सांगितलं की हे उन्हाची चक्की जी आहे ना म्हटलं हे पालक दिवसभर झेलतात तेव्हा तुम्हाला ते इथे शिकवतात म्हणून तुम्हाला मी उन्हात बसवलेलं आहे. सकाळी 1 तास त्यांना मी उन्हात बसून आणि काही लेक्चर दिलं होतं, काही माझी स्वतःची कहाणी सांगितली होती, मी कसा घडलो आणि कसं बाहेर आलेलो आहे हे सगळं सांगितलं. तुम्ही सुद्धा कसं बाहेर यायला पाहिजे आणि तुमच्यासाठी काय काय व्यवस्था आम्ही करतोय याच्या संदर्भात मी काल एक अर्धा तास लेक्चर दिलं. परंतु त्या लेक्चरच्या वेळेला त्यांनी ही जाण करून दिली की तुमचे पालक दिवस उन्हात राहत वागतात. तुमची आई विचारेल तिचं लग्न आधीचा फोटो पहा, तुमच्या वडिलांचा लग्न आधीचा फोटो पहा आणि आताचा फोटो पाहून तुम्हाला ते ओळखता येतात का ते पहा. ती उन्हाचे चक्के सहन करून त्यांचे रंग बदललेले आहेत. ते दिवसभर विचार खातात पितात का नाही त्यांना माहिती. एक पालक तुम्ही विचारा सकाळी 4 वाजता तो ट्रॅक्टर म्हणजे असेल तो पालक त्यांना मी सांगितलं तो उदाहरण तर तो पालक विचारा 4 वाजता ट्रॅक्टर घेऊन कळवणच्या मार्केटला जातो, दिवसभर तिथे मार्केटला थांबतो, याचे त्याचे भाडे करतो आणि त्याच्याकडे फक्त 1.5 ते 2 एकर जमीन आहे आणि त्याचा मुलगा इथे शाळेतून शिकतो. हे मी सगळ्या कल्पना मुद्दामून दिल्या कारण त्याला जाणीव झाली पाहिजे, जी जाणीव प्रत्येक पालकाने केली पाहिजे आपल्या मुलांसाठी, ती करत नाही आणि म्हणून मुलं शेफारले. मी मुद्दामून शेफारले बोलतोय कारण तुम्ही काय करता, तुम्ही काय करता माहिती नाही. कारण तुम्ही काय होतं की सकाळी संध्याकाळी मळ्यात असतात, तुम्हाला मुलांची काही घेणे नसतं कारण शाळेत आलेले असतात. घरी आल्यानंतर आपण मोबाईलमध्ये डोकं खूप असतो किंवा टीव्ही मध्ये डोकं खूप असतो आणि मुलांशी जो संवाद व्हायला पाहिजे होता तो संवाद खूप लांब गेलेला आहे. पूर्वी आपण आठवत असं तुम्ही एकत्रित कुटुंब असेल, काका काकू मामा मावशी सगळे एकत्र बसायचं जेवायला. माझ्याकडे सुद्धा ती पद्धत होती की आजच आहे मुलं घरी आल्यानंतर आम्ही रात्रीचं जेवण कंपल्सरी एकत्रित देतो, मोबाईलवर बाजूला टाकतो आणि आम्ही एकमेकांची चर्चा करतो. हेच सगळं मी त्या मुलांच्या डोक्यातून बोलत की आज मुद्दाम पालकांसमोर ते मुद्दाम मी बोलतोय की तुम्ही ही पद्धत तुमच्याकडे अवलंबा तर तुमची मुलं काय घडायची ते घडतील. दिवसभरात काय काय केलं आपण, आपल्याला काय काय त्रास झाला, पैसे कमवायला कसा त्रास झाला, तुमच्या शेतीचं नुकसान झालं असेल शेती पण त्याला घेऊन फिरा, त्यांना प्रत्येक बांधवान फिरा. सुट्टीच्या दिवशी त्याला सगळं आचार्याचं रुपयाला करून यायचं आहे. संध्याकाळी तुम्ही घरी आला तर त्याला समाज सन्मानामध्ये काय करायचं ते काम कर आणि मग नंतर अभ्यास करा. ही जाणीव जेव्हा तुम्ही सगळे करून द्याल तुमच्या चालल्या ना त्यावेळेला ते करते. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आपल्या जे काही आई वडील होते किंवा जुन्या पिढीचे जे लोक होते त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे आणि म्हणून आज आपण या स्टेपला आलेलो आहोत. मी मला असं वाटतं मी थोड्या वेळ थांबतो, मला खूप बोलायचं होतं आणि आहे, परंतु साहेबांना पण एक पोलीस पाटील संघटनेची मीटिंग आहे आणि मग आता सायबर क्राईमचे
पण प्रॉब्लेम खूप मोठा चालू आहे नाशिकमध्ये. त्याच्यामुळे बहुधा ती टीम येईल की नाही अजून सांगता येत नाही. आले तर आपण नशीब, नाही आले तर मग साहेब त्या बाबतीमध्ये घेतील. मी खरं तर मी थोडा थांबू आणि एक फक्त विनंती, आता ते पालक लेट येत आहेत ना, काय होतं माहिती का, परत लिंकिंग मध्ये येऊन जातं. मी प्रत्येक पालकाला सांगितलं 11:30चं लर्निंग असेल ना तर किमान 5 मिनिटं आधी इथे येऊन बसत चला, जेणेकरून कोणताही पॉईंट तुमचा उकणार नाही किंवा प्रत्येक गोष्टी आपल्याला उमजतील. ते वेळेचं जरा बंधन प्रत्येकाने पाळावं. तर मी वर्षात एकदा किंवा दोनदा करून गॅदरिंगला एकदा बोलवतो तुम्हाला. पण पूर्वी आपण घ्यायचं प्रत्येक महिन्याला, तर आपण तसं घेत नाही. तर निदान ज्या वेळेला सिरियस प्रॉब्लेम असतील त्या वेळेला किमान आपण सगळ्यांनी वेळ द्यावा अशी मी एक नंबर विनंती करतो. मागे उन्हामध्ये बसलेले पालक तुम्हाला विनंती की कृपया पेंडलमध्ये या सावलीमध्ये. ऊन खूप चटके देते, ऑक्टोबर हिट आहे, त्रास होईल. माझ्याकडे जरा तुम्ही याचे पैसे घे, मी फुकट करत नाही. त्याच्यामुळे प्लीज पुढे या. माझ्याकडे म्हणजे आम्ही डॉक्टर लोक कोणी असतो. आजच्या कार्यक्रमाला वेळ करून मार्गदर्शनासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य काळे साहेब API जायकडा यांचं स्वागत दादांनी पुष्प देऊन गौरवाची विनंती करण्यासाठी. नमस्कार, माझं नाव सागर आहे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जायखेडा पोलीस स्टेशन. आता बऱ्याच वेळा येणं झालं, 3-4 वेळा येणं झालं तर असं मला पण वाटतं की मी शाळेत काही नवीन शाळेतच सदस्य कुठल्या तरी कमिटीवर असलं तर मला पण आज तसा भास होते. पण 1-2 वेळा चांगल्या कामासाठी यावं लागलं आणि एकदा थोडं वाईट कामासाठी यावं लागलं. वाईट इन द सेन्स चुकीचे काम काही आपल्या विद्यार्थ्यांकडून झाले होते त्या संदर्भात यावं लागलं. त्या संदर्भात मी बोलतो तोपर्यंत आपले जे सायबरचे जे गुन्हे घडतात आता सध्या, तर पालकांसाठी पण ते महत्वाचे आहेत आणि विद्यार्थ्यांनी पण ते लक्ष दिलं पाहिजे. कारण की आजकाल मोबाईल म्हणजे पालकांनी फक्त विकत घ्यायचा आणि मुलांनीच वापरायचा आहे असंच चाललेलं आहे. त्याच्यात ते चुकीचं आहे. पण आपल्या सायबर क्राईम म्हणजे काय, कम्प्युटरचा आणि कम्प्युटर संदर्भातल्या ज्या वस्तू आहेत आणि मोबाईल संदर्भातल्या वस्तू त्याचा फ्रॉड जो होतो तो सायबर फ्रॉड आहे. त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. ATM संदर्भात आहे. ATM आता आपल्या घरामध्ये असतं, बऱ्याच ठिकाणी घरी ठेवलेलं असतं, पिन त्याच्यावर लिहिलेला असतो, पिन सर्वांना माहिती असतो. तर कृपया करून घरच्यांना ती एवढी विनंती आहे की तो जो तुमच्याकडचा ATM आहे तो ATM आपल्या स्वतःपुरती वापरावा. त्याचा पिन आपण स्वतः आपल्यासाठीच ठेवावा. तो मुलांना सुद्धा देऊ नये. त्याच्यात सुद्धा फार मोठ्या इन्सिडेंट घडलेले आहेत. ते पुढे मी सांगतो त्याच्याबद्दल काय होते. त्यात ATM संदर्भात आता नवीन ऍप्स आलेले. त्या ऍप्स मध्ये तुम्हाला लोन देतो म्हणून सांगतात. त्याच्यातून तुम्हाला 10,000, 20,000, 50,000 असं लोनचं ऍप पण आलेले. त्या लोनच्या ऍप मध्ये तुम्ही ते ऍप डाउनलोड केलं आणि त्याच्यासोबत बाकीचे अजून असे ऍप असतात की ते डाउनलोड होऊन जातात आणि तुमच्या पूर्ण मोबाईलचा ऍक्सेस त्यांना जातात. आणि त्याचे लोन तुम्ही समजा 50,000 घेतले तर ऑलरेडी मिळताना तुम्हाला 40,000 मिळतात आणि त्याचे हप्ते तुम्ही पुढे भरू शकत नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही हप्ते भरत नाही त्यावेळेस तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट त्यांच्याकडे गेलेली असते आणि ती कॉन्टॅक्ट लिस्ट गेल्यामुळे तुमच्या नातेवाईकांना, पाहुण्यांना, सर्वांना ते मेसेज जातात की हा माणूस पैसे भरत नाही. त्यामुळे असे कुठले फ्रॉड जे ऍप आहेत ते ऍप कुठले डाउनलोड करू नका. लोनची रिक्वायरमेंट असेल तर ती रिक्वायरमेंट तुम्ही बँकेतून पूर्ण करा. कुठल्याही प्रकारे तुम्ही सदर एक अननोन ऍप आले, टेलिग्रामवर आले, इंस्टाग्रामवर आले, फेसबुकवर आले, त्याच्यावरून कुठले ऍप तुम्ही डाउनलोड करू नका. तर शेअर मार्केटचं पण ऍप आलेलं आहे. शेअर मार्केटचं आभासी चलन असतं. म्हणजे आता बरेच असे ऍप आहेत. झिरोदा आहे, पालकांसाठीच आहे खरं ते. झिरोदा, एंजल ब्रोकिंग असे गॅरंटेड जे ऍप आहेत ते ऍपच सर्वांनी वापरावे. जेणेकरून शेअर मार्केटचे तुम्ही जे इन्व्हेस्ट करतात पैसे त्याच्यासाठी त्याची वापर करावा. बाकी कुठले असे जे ऍप आहे ज्याच्यातून आभासी दिसतं की फक्त शेअरचे भाव वाढलेले आहेत आणि तुम्हाला हा शेअर घेतला की डबल पैसे मिळणार, ट्रिपल पैसे मिळणार, तसे कुठल्या प्रकारचे ऍक्टिव्हिटी डाउनलोड करू नका. त्यानंतर चाइल्ड पोर्नोग्राफीचं पण बऱ्यापैकी आहे की असं लहान मुलांचे अश्लील फोटो हे सुद्धा व्हायरल करणे हा सुद्धा गुन्हा आहे. त्याच्यामुळे आपण आपले व्हायरल कुठले फोटो आहेत, फॅमिली फोटोज आहेत, हे कुठले इंटरनेटवर, सोशल मीडियावर टाकताना सुद्धा 100% त्याचा विचार करायचा आणि कुठले असं आपले घरगुती फोटो अपलोड करायचे नाही. कुठल्या जी वेबसाईट आपल्याला माहिती नाही त्याच्यावर अपलोड करायचे नाही.
तसेच ऑनलाईन लॉटरी आहे. ऑनलाईन लॉटरी पण मोबाईलवरती कोण बनेगा करोडपती, तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं जितके पैसे मिळतील तितके पैसे मिळतील. त्याबाबत सुद्धा जीएसटी रिफंडचा मेसेज येतो. जीएसटी रिफंड कुठल्या प्रकारे फक्त कंपनी तुम्ही जाऊन टॅक्स कन्सल्टंट तुमचे सीए यांच्यावर प्रूफ घ्यायचे. त्या प्रकारे तुम्ही आता कुठली लिंक आली तुम्हाला जीएसटी रिफंड मिळणार आहे, स्वतः कुठल्या प्रकारचे लिंक ओपन करून ते करू नये. नंतर व्हॉट्सअपला पण सेक्शन फेसबुक आणि व्हॉट्सअपला यायला लागला आजकाल. त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला एखादी अननोन पर्सनची रिक्वेस्ट येते, तुमच्या ओळखीचा असतो, पाळखीचा असतो, कोणाचा तरी फोटो असतो किंवा माझा फोटो असणार तिथे, पोलीस अधिकारी असतो किंवा दादांचा फोटो, जे ओळखीचे लोक आहेत ते तुमच्याकडून पैसे मागतात. पैसे मागून मग त्याच्यात तुम्ही व्हेरीफाय करायला पाहिजे की बाबा हा खरंच त्या व्यक्तीचाच फोटो आहे का, तो व्यक्तीच फोन मागतोय, पैसे मागतोय का. कारण तुम्ही पैसे टाकून देणार, त्या व्यक्तीला जेव्हा फोन करणार तो म्हणणार का तुमच्याकडे पैसे मागितले नाही तर कशाचे पैसे घेतोय परत. त्याच्यामुळे ते जे नवीन अननोन मोबाईल वरून तुम्हाला कधी मेसेज येईल, फोन येईल, पैशाची मागणी होईल, ती करू नका. त्याच्यानंतर बनावट वेबसाईट बऱ्याच आहेत. म्हणजे समजा आपल्या सोबत एखादा फ्रॉड झाला किंवा आपण एमएससीबीचं लाईट बिल भरायचं, आपण मोबाईलवर सर्च करतो, टोल फ्री नंबर शोधतो, गुगलवर सर्च करतो, तर कुठलाही प्रकारे तुम्ही गुगलवर कुठलाही टोल फ्री क्रमांक शोधू नका, तो कम्प्लिटली फ्रॉड असतो. जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन त्यांचा टोल फ्री नंबर घ्यायचा. तुम्ही जर समजा लाईट बिल भरायचं काही अडचण आली, तुम्ही फोन करणार, मग तो तुम्हाला परत तिकडून प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर देणार, त्या दरम्यान तुमचे पैसे जाण्याचा 100% खात्री आहे. त्याच्यामुळे गुगलवर सर्च करून कुठलाही टोल फ्री क्रमांक घेऊ नका आणि त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू नका. तसेच जॉब लावून देतो म्हणून मेसेजेस येतात की तुम्हाला ही नोकरी मिळेल किंवा पार्ट टाइम मिळते. आता नागपूरमध्ये एक झाला होता इन्सिडेंट की मशीन एक दिलं होतं, तुम्ही पार्ट टाइम काम करा, ही मशीन कापूस बनवते, कापूस त्याच्यात टाकायचा, मग ती वाद बनते, असं काहीतरी होतं. मग त्यांनी ते मशीन मागवलं, 80,000चं मशीन होतं. ते मशीन घरापर्यंत पण आलं, परंतु त्याची ऍक्च्युअल किंमत होती 20-25 हजार रुपये असेल आणि त्यात पण ती मशीन चाललं नाही. म्हणजे त्यांनी पूर्ण विश्वासाने व्हिडिओ कॉलवर सांगितलं मशीन चांगलं आहे, पण ते मशीन वापरण्यात आलं नाही. त्याच्यामुळे असे ऑनलाईन जे जॉब्स येतात त्याच्या कुठल्याही भरोश्यावर जाऊ नका. समोर फिजिकल जे तुमचं असेल तर त्या दुकानातून तुम्ही खरेदी करा. तसेच इलेक्ट्रिक बिलच्या पण संदर्भात सांगतोय, त्याच्यात पण मेसेजेस येतात तुम्हाला. तर ते अधिकृत जी वेबसाईट आहे फोन पे वरून पण केलं चालेल किंवा एमएससीबीचं स्पेशल ऍप पण आहे, त्याच्यावरून तुम्ही करू शकता. तसंच दुसरं अजून होतं की आर्मी कॅन्टीनचं व्हॉट्सअपला मेसेज येतो, फेसबुकला मेसेज असतो की आर्मीचा व्यक्ती बोलतोय आहे आणि माझी अशी ट्रान्सफर झाली दुसऱ्या गावी आणि मला माझ्या वस्तू विकायच्या आहेत. मग त्यावेळेस ते वस्तू सांगतात की कमी किमतीत, मग सोफा दाखवतो, काय काय त्याचं आर्मीचं कार्ड पण दाखवत देतो तुम्हाला व्हॉट्सअपला, परंतु ते पूर्णपणे खोटा असतं. तो फक्त ऍडव्हान्स पैसे तुमच्याकडून जमा करून घेणार आणि तुमच्या तिथं फसवणूक होणार. त्यामुळे तसं सुद्धा व्हेरीफाय केल्याशिवाय कुठल्याही आर्मीच्या माणसाचं समजा पोलीसचा असं आय कार्ड पण दाखवलं तर ते सगळं खोटं असतं. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नये. नंतर आपल्या मोबाईल मध्ये आजकाल ते एनी डेस्क वगैरे बरेच ऍप आले आहेत, त्याच्यातून तुम्ही मुलांना घरी जे कम्प्युटर असतात कम्प्युटरमध्ये पण त्याची स्क्रीनची तुम्हाला म्हणजे तुम्ही जर त्यांची एक ऍप आहे स्क्रीन शेअरिंगचे ऍप आहे, तर तुम्ही स्क्रीन शेअरिंगच्या ऍपला जर यस किंवा त्याच्यात तुम्ही त्यांना कन्फर्म दिला अलाव करून दिलं तर तुमचा पूर्णपणे कम्प्युटरचा मोबाईलचा देखील पूर्ण ताबा समोरच्या व्यक्तीकडे जातो आणि तुम्ही दिवसभरात काय करताय ते सर्व त्याला दिसतं. त्या कम्प्युटरला किंवा मोबाईलला तुमचा फोन पे असतो, तुमचे बँकेचे जे अकाउंटचे डिटेल्स असतात ते सर्व त्याच्यात असतं, त्या सर्व त्या माणसांना कळतं. त्यामुळे अननोन जे ऍप आहेत मोबाईल मध्ये ते पूर्णपणे डिलीट करून टाकावं. तसंच फोन मॉर्फिंगचा प्रकार वाढलेला आहे. फेसबुकला फोन करतात समोरून आणि सांगतात मी म्हणजे असा लहान मुलं आहेत त्याच्यामुळे ते नंतर इलेक्ट्रिक साधन आहे. समजा काही मुलींची नावं कुणाला माहिती आहेत, आता शाळेमध्ये काही प्रकार होतात, समजा एखाद्या मुलीचं नाव एखाद्याला माहिती आहे ते मग सर्च करायचं, त्याला मेसेज करायचा. मुलांसाठी मुलींसाठी पण तो संदेश आहे की कुठल्याही प्रकारचं कुणाचं नाव सर्च करू नका आणि कुणाला काही मेसेज करू नका. हाय बाय तुम्हाला काय करायचं ते कॉलेजच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मोठं झाल्यानंतर 18 वर्ष 21 वर्ष झाल्यानंतर पुढे करण्याच्या संधी मिळतात, परंतु हे तुमचं वय नाही. इंस्टाग्राम फेसबुक पालकांसाठी पण सूचना आहे की मुलांना कुठल्या प्रकारचं इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप तर काहीच कामाचं नाही. आता दादांनी पण सांगितले की कुठल्या प्रकारचा अभ्यास करून येत नाही. ज्यावेळेस आपला करोनाचा कालावधी होता, करोनाच्या कालावधीमध्ये बऱ्याच प्रकारे
मोबाईलवर ऑनलाईन सर्व शिक्षण चालू होतं, परंतु आता तो प्रकार राहिला नाही, समोरासमोर आहे, त्याच्यामुळे तो वापर टाळावा. तसेच सायबरच्या आता जे मी सांगितलं त्याप्रमाणे जी गुन्हे समजा एखाद्या वेळेस व्हायला नाही पाहिजे, पण एखाद्या वेळेस जर अपभीती आली, एखादा गुन्हा त्यांच्या सोबत घडला तर ते काय करतात, इज्जत जाईल, त्याच्यामुळे कुणाला सांगत नाही. आता इथे आपल्या नागपूरचे किंवा जायकडे हातात बरेच प्रकार घडलेले आहेत, परंतु ते लोक समोर आले नाही. काही काहींचे 9-9 लाख रुपयापर्यंत माझ्याकडे उदाहरण आहे, तर ते लोक आले सुद्धा नाही का, तर त्यांची चुका होत्या. थोड्याशा गोष्टीमुळे ते सोबत सायबर फ्रॉड झाला. सायबर फ्रॉड झाल्यानंतर पहिले करायचे 1945 हा नंबर सर्वांनी लक्षात ठेवा. सायबर फ्रॉड झाला की 1945 हा नंबर पहिले डायल करून सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. तो गोल्डन पिरियड मध्ये जे काही तुमचे पैसे गेले, जे काही तुमच्या सोबत फ्रॉड झालेला आहे, फोन पे ला झाला आहे, कशावर झालेला आहे, 1930 व 1945 हा नंबर काय सर्वांनी लक्षात ठेवायचा. याच्यामधून तुम्हाला इमिजिएट गोल्डन पिरियड म्हणजे 24 तासाच्या आत जर तुम्ही माहिती कळवली तर तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे पैशांचं, ते पैसे पूर्णपणे बँक म्हणजे NCRBचा दिल्लीचा जो प्रोजेक्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, तर तिथून तुमचे जेव्हा 1930 ला किंवा 1925 ला तुमचा जो नंबर फोन झाला तुमच्या सोबत जो फ्रॉड व्हायला होता तुम्ही सांगितलं, तर त्याच्यात तुम्हाला 24 तासाच्या आत तुमचे जे पैसे गेलेले ते जिथं ज्या बँकेत असतील त्या बँकेमध्ये स्टॉप होऊन जातात. आणि त्यानंतर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधून ते पूर्ण पैसे तुमचे रिफंड मिळू शकतात. आता आपण नागपूरच्या काही व्यक्तींना 3 लाखाचे आपण रिफंड करून दिलेला आहे. आता सोमपूरला पण तसंच एक विषय झाला, परत त्याच्यात त्या माणसाचे शिक्षक आहेत ते पण त्यांच्यावर 8 लाखाचा फ्रॉड झालेला आहे. परंतु ते गोल्डन पिरियड मध्ये न येता थोडे उशीर आल्यामुळे त्यांचे पण पैसे थोडे कमी मिळाले, पण 2 लाख रुपये त्यांचे आपण तरी पण 2 लाख रुपये वाचवू शकलो आपण. तर हे मुलांसाठी पण सूचना आहे की त्यांनी घरच्यांना पण हे सांगायचे की बाबा असे हे आहेत म्हणून 1930 व 1945 हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. OTP आहे जो आपला सर्वांना माहिती आहे, परंतु प्रत्येक वेळी कोणी फोन केला, गर्दीत आहे, गाडी चालवतोय, काय करतोय, त्या टायमिंगला लगेच सांगून देणारा OTP सांगितला तर तुमचा मोबाईल हॅक झाला आणि तुमच्या अकाउंट मधले पूर्ण पैसे निघून जाणार. कुठल्याही प्रकारे OTP तुम्ही कुणालाही द्यायचा नाही. त्यानंतर जे अननोन ऍप आहेत, आता सध्या मध्ये ते PM किसान ऍप ATK ऍप आला, ते कोणतरी एका ग्रुपवर टाकतो म्हणजे तो काय स्वतःहून टाकत नाही, त्याचा मोबाईल हॅक झालेला असतो. आता नागपूरला परवानगी एकाचे 45,000 रुपये गेले. 3 दिवस त्या माणसाचा मोबाईल हॅक झालेला होता. त्या हॅक झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं मोबाईल हीट जास्त होतो, रेग्युलर पेक्षा तो मोबाईलचा हीट जास्त होतो, त्याचा ऍक्सेस पूर्ण समोरच्या व्यक्तीकडे असतो. आणि ज्या वेळेस त्यांच्या अकाउंटला 0 पैसे होते, पण 3 दिवसानंतर त्यांच्या अकाउंटला 85,000 रुपये पडले, ते 85,000 सुद्धा निघून गेलेले आहेत. तर सर्वांना त्या सूचना आहे की आपण अशी कुठली ग्रुपला त्यात मोबाईल मध्ये सेटिंग आहे व्हॉट्सअपला की ऑटो डाउनलोड, आपण सगळे जे आता फोटो आले, वॉलपेपर आले, काही APK ऍप आले, तर ऑटो डाउनलोड हा फंक्शन सर्वांनी ऑफ करून ठेवायचा आहे. कारण की APK फाईल जेव्हा तुम्ही ओपन करणार, ती ओपन केल्या तुमचा पूर्ण मोबाईलचा ऍक्सेस जो फ्रॉड व्यक्ती आहे, जे मोबाईल हॅकर आहे त्यांच्याकडे होतो. त्यानंतर ते तुमच्या मोबाईल मध्ये सगळा डाटा स्वतः घेऊन टाकतात आणि मग त्यानंतर ते त्याच्यात तुमचे फोन पे वापरून, तुमचं युनो ऍप वापरून हे पैसे काढून देतात. त्यामुळे सर्वांना त्या सूचना आहे की कुठल्याही प्रकारे कुठलं अननोन ऍप आणि कुठल्याही व्हॉट्सअपचे नवीन ऍप असतात जे ऑथेंटिक नाहीये ते ऍप डाउनलोड करून मोबाईल मध्ये ठेवायचे नाही. त्यानंतर आता दादांनी माझ्या सूचना दिल्या होत्या, आता साहेबांचं झालंय, तर मुलांसाठी सूचना आहे, मुलींसाठी सूचना आहे की जे आपण मोबाईल वापरतो, मोबाईलचा हा वापर चांगला झाला पाहिजे. आणि आपल्या शाळेचं इतकं चांगलं नाव आहे, परंतु काही व्हॉट्सअपला फेसबुकला बघितल्यानंतर दादांनी पण मला क्लिप पाठवल्या, तर त्या असा एकच माणूस मी पहिला बघितला जो माणूस ज्याची शाळा आहे त्याच्या शाळेत झालेला प्रकार हा खुल्याम सांगतोय. लोक आम्हाला सांगतात साहेब बाहेर सांगू नका असं झालंय आपल्या शाळेत किंवा आमच्या बरोबर. तो माणूस कशासाठी करतोय? तुमच्यासाठीच करतोय ना. त्यांना काय गरज पडली? त्यांचं हॉस्पिटल चांगलं आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाललेल्या आहेत. याच्यात तर खरं मुलांची चुकी नाही मी म्हणणार, याच्यात पालकांची चुकी आहे. कुठल्याही प्रकारे किती हट्ट, आता इतकी हट्टी जरी असतील तरी त्याला मोबाईलचा हट्ट करू, सगळ्या हट्ट खाण्यापिण्याचे हट्ट पुरवा, परंतु मोबाईलचा त्याला हट्ट करू नका. या गोष्टीतून खूप मोठे मोठे गुन्हे घडलेले आहेत आणि पुढे पण घडणार आहेत. ह्या मुलांचं वय ते मोबाईल वापरून फ्रेंडशिप
आणि त्यांच्या बरेच आता मी बघितलं काहींचे ब्रेकअप झालेले आहे. म्हणजे हे ज्या गोष्टी आम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये समजत त्या मुलांना आता आज 8वीची मुलं त्या गोष्टी बोलतात. म्हणजे ब्रेकअप झाले आणि अफेअर झाले, ह्या गोष्टी म्हणजे मला सुद्धा शॉकिंग आहे. माझ्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणि आपल्या एवढ्या चांगल्या शाळेमध्ये ह्या घटना घडतात तर आपल्या परिवारात आणि परिसराचं आणि शाळेचं नाव बदनाम होतं. तर सर्वांना त्या सूचना आहे की कृपया कोणीही कोणाचं फेक आयडी बनवू नका. फेक आयडी बनवल्यानंतर त्याला IT ऍक्ट प्रमाणे मोठा गुन्हा आहे. त्यानंतर कोणी एका मुलीचा फोटो मॉर्फ करून कोणीतरी मिसिंग झाली बद्दल टाकलं होतं, तो सुद्धा फार मोठा गुन्हा आहे. तो पोक्सो अंतर्गत आणि IT ऍक्ट अंतर्गत. म्हणजे ह्या वयात सुद्धा तुम्हाला वाटत असेल आपल्याला गुन्हा होणार नाही, आणि त्यातल्या त्यात पालकांना सांगणं आहे माझं की ह्या मुलांना फक्त यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही तर हा पालकांवर सुद्धा गुन्हा दाखल होणार, की यांचं लक्ष नसल्यामुळे, यांच्या लक्ष न देण्यामुळे ह्या मुलाकडे हा गुन्हा घडलेला आहे. जसे मोटर व्हेकलचे आपण करतोय, मोटर व्हेकल ऍक्टचे समजा 17 वर्षाचा मुलगा 16 वर्षाचा मुलगा गाडी चालवताना सापडला तर त्याच्यावर पण देखील कारवाई होते आणि त्याच्या घरच्यांवर देखील कारवाई होते. हे पुण्यामधलं उदाहरण आहे जे पोरचे काढतं. आणि इथं सुद्धा आपण त्या वडिलांना, त्या मुलाच्या वडिलांना 6 ते 7 महिने ते वडील गाडी बी चालवत नव्हते, काय नव्हतं, फक्त त्यांची एकच चूक होती, मुलाला गाडी, आणि ती सर्वात मोठी चूक होती. ती गाडी म्हणजे हा मोबाईल. ह्या मुलांना समजा तुम्ही गाडी देणार नाही, सिटी मधले मुलं वापरतात गाड्या, पण ह्या मुलांना ती गाडी म्हणजे तुमच्या मुलांचा मोबाईल 100% बंद करून टाका. आता या संपूर्ण गावामध्ये एक नवीन चालू केलेलं आहे. संध्याकाळी 7 वाजता त्यांनी मोबाईल बंद घंटा वाजते गावामध्ये, आणि 7 ते 9 वाजेपर्यंत मुलांना आणि पालकांना सुद्धा त्या सूचना आहे की त्यांनी मोबाईल हातात घ्यायचा नाही. तर माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने तसे नियम फॉलो करायला पाहिजे जेणेकरून आपली पुढची पिढी चांगली होईल. ह्या मुलांचं ते वय नाही का फेसबुकला कोणाला रिक्वेस्ट पाठवायची आणि फ्रेंडशिप करायची आणि कोणाला चिठ्ठी पाठवायची, तू याला प्रपोज कर त्याला प्रपोज कर. ही माझी सर्व मुलांना मुलींना स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. ह्यानंतर दादा जरी म्हणजे ते तर कधी म्हणणारच नाही का कुणावर दाखल करू नका म्हणून, पण तरी म्हणजे तर मी मुलांवर सुद्धा गुन्हा दाखल करेल आणि पालकांना सुद्धा सोडणार नाही. मग ते किती जवळचे असू दे किती लांबचे असू दे. ह्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. आपलं वय शिक्षणाचं आहे, शिक्षण करून आपण पुढे भविष्यात काहीतरी शाळेचं नाव उज्ज्वल करावं, कोणी डॉक्टर व्हावं, कोणी इंजिनियर व्हावं, तेव्हा सगळे सांगणार आम्ही सिद्धी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये विद्यार्थी आहोत. परंतु जर तुम्ही आताच भानगडी झाले, तुमच्यावर गुन्हे आताच दाखल झाले तर भविष्यात तुम्हाला कुठेही प्रायव्हेट नोकरी सुद्धा येणार नाही. आजकाल प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा जाणार ना तरी पोलीस व्हेरिफिकेशन शिवाय त्याला नोकरी मिळत नाही. सरकारी नोकरी लांब होतात. क्लिअर कट आहे की तुम्ही ह्या वयात जर असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे झाले तर याला मग बाल सुधारगृह म्हणायला पाहिजे किंवा तुम्हाला उचलून बाल सुधारगृहात टाकलं पाहिजे. यात मुलांनी पण थोडंसं मोबाईलचा इंटरेस्ट कमी दाखवा. तुमचं 10वी 12वी झाल्यानंतर तुम्हाला पुढे तेच आहे. आम्ही वैतागून जातो मोबाईलला, मला दिवसातून 100 कॉल असतात, मी वैतागून जातो. तुम्ही सुद्धा भविष्यात वैतागणार, पण आता हे तुमचं वय नाही, सर्वांसाठी सूचना आहे. यानंतर आता आमचं सुद्धा पूर्ण सर्वेलन्स आहे. ह्या सर्व मुलांची यादी मला दादांनी दिलेली आहे. यांच्या प्रत्येकाच्या नावाचं कुठे इंस्टाग्राम फेसबुक असं अकाउंट दिसलं ना की यांच्यावर 100% कारवाई होणार. याच्यानंतर सुद्धा आमच्या सायबर टीमला आपण ते पूर्णपणे माहिती दिलेली आहे. किंवा काही मुलं काय करतात, आई वडिलांच्या नावाने अकाउंट बनवतात, त्या अकाउंट त्याचे नातेवाईकांना बोलवतात, तुमचे मित्र मैत्रिणींचे अकाउंट ओपन करतात. हे फार चुकीचं आहे, हे फायदा नाही. दुसऱ्याच्या नावाने अकाउंट बनवणे सुद्धा मोठा गुन्हा आहे. यानंतर तसं कुठलाही प्रकार घडता कामा नये. आणि महत्वाचं म्हणजे फक्त घरच्यांचाच सगळा रोल आहे की पालकांनी त्यांच्याकडे मोबाईल कमी ते कमी द्यावा. त्यांना पारंपरिक जे खेळ त्याची हे द्या ना तुम्ही, बॅटबॉल खेळणार किंवा दादांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना शेतात घेऊन जा तुम्ही काय काम करता हे त्याची जाणीव होऊ द्या त्यांना. कारण मला असं वाटतं की ह्या परिसरामध्ये सर्वात चांगले आणि फी जास्त असलेली मला वाटतं दादांचीच आहे. तुम्ही तुमचे जे स्वतः काय कष्ट करतायत ते त्याच्यासाठी जी फी गोळा करतायत ती कुठून आणतायत, तुम्ही काय मॅनेज करता त्यांना एक दिवस दाखवा. त्याशिवाय त्यांना समजणार नाही की आपला बाप काय करतोय, आपली आई काय करते. सकाळी 7 वाजता उठून शेतात जाणार आणि हे इथं मोबाईलवर घेत बसणार आणि सांगणार की मला अभ्यास दिलेला आहे, मी अभ्यास करतोय. हा कुठला अभ्यास आहे? म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी दादाने मला बोलवलं तर मी इतकं शॉक झालं की याचं काहीच वय नाही आणि त्या वयात तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक गरज नाही. आणि पालकांना तर एकच सूचना आहे की त्यांच्या मोबाईल मध्ये सुद्धा असे बरेच ऍप आहे. आता मी मागच घेणार होतो पण ते ऍप कमी नाव पालकांच्या ग्रुपवर आपण टाकूया की मुलं ज्या टायमिंगला 1 तास 2 तास त्याच्यात फंक्शन आहे
की रेग्युलर तुम्ही जे ऍप वापरतात सगळं वापरतात तर गेस्ट म्हणून एक ऑप्शन आहे, चिल्ड्रन म्हणून एक ऑप्शन आहे की त्या चिल्ड्रन जेव्हा त्यांना त्यांच्या हातात ते चिल्ड्रनचा ऑप्शन ओपन करून त्यांना दिला की त्यांना कुठल्याही प्रकारचा दुसरं युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक हे वापरता येणार नाही. त्यांना फक्त त्याच्यात जेवढे ऍप आहे किंवा एज्युकेशनचं जे काय असेल तेवढंच वापरता येईल. मला तर वाटत नाही आता शाळेत दादांनी बंदच केलेलं आहे एज्युकेशनचं, त्याच्यात काही येणार नाही. परंतु तुम्ही सर्वांनी स्ट्रिक्टली जेव्हा निर्णय घेणार की आपल्या मुलाला आपण मोबाईल देणार नाही, त्याच वेळेस ती घटना घडणार नाही. तर हे आजकाल रील्स येतात. आता एवढं आता नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून एवढं मोहीम चालू आहे, नाशिक मध्ये चालू आहे, आपल्या नागपूरला आहे, नाशिक पूर्ण सिटी मध्ये पण चालू आहे. हे कशामुळे? मुलांनी नवीन 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 काहीतरी याची रील्स बघ, भाईची रील्स बघ, दादाची रील्स बघ, मामाची रील्स बघ, आणि तशा रील्स बनवतात आणि त्यांना फक्त आभासी दुनियेत जगण्यास प्रवृत्त करतात. हा मोबाईलच आहे की आभासी दुनिया, म्हणजे त्याला रिअल फॅक्ट कळत नाही की काय होतंय. म्हणजे आज तो गुन्हेगार छातीकडून रस्त्याने चालतो, मला कोणी पकडू शकत नाही, उद्या त्याला पोलीस पकडून पोलिसांचा मार खाल्लेला असतो त्यांनी, परंतु तो रील बनवून मुलाला आकर्षित करतो. त्यामुळे त्या मुलांवर देखील दुष्परिणाम होतात या रील्समुळे. म्हणजे माझ्याकडे आतापर्यंत सांगतो तुम्हाला 100 मुली मिसिंग झाल्या, म्हणजे त्या 18 वर्षाच्या पुढे दाखवल्या, 18 वर्षाच्या आजच्या 16 वर्षाच्या आपल्या आगाची बांधव काही वेगवेगळ्या समाजाच्या आहेत. त्याच्या 100 मुली आतापर्यंत गेले. फक्त एकच कारण त्याच्यामध्ये मोबाईल, मोबाईल आणि मोबाईल, दुसरं काहीच कारण नाही. मोबाईलवर एका मुलाबरोबर ओळख झाली, इंस्टाग्रामवर ओळख झाली, 2 दिवस ते बोलले, तिसऱ्या दिवशी घरातच निघून गेले. त्यांना दुनियादारीची घेणं नाही, कोणाची घेणं नाही. आणि त्यानंतर आपण गुन्हे सुद्धा दाखल केले. काही लोकांनी इज्जती खातीर नाव सुद्धा सांगितले नाही आणि गुन्हे सुद्धा दाखल केले नाही. का? ही नामुष्की काय यायला पाहिजे ना मोबाईल मध्ये. मी तर तेच सांगतो की तुम्ही पहिले तुमच्या मोबाईल मधून एक तर ते करू शकत नाही, ऍप डिलीट करा, फेसबुक, इंस्टाग्राम नाही तर एक ऍप जो घरी असतो आपला, जो एक मोबाईल घरी असतो, त्या मोबाईल मध्ये कुठल्या प्रकारचे सोशल मीडिया असेल असं काहीच ठेवू नका. एक व्हॉट्सअप असलं, समजा शाळेचा मेसेज आला तो पण तुम्ही त्यात. तर मी एकच सांगतो की सर्वांच्या घरी एक प्रिंटर घेता का 4-5 प्रिंटर मिळतं. प्रिंटरने सरळ सरळ त्याची प्रिंट काढून घ्यायची, जे शाळेतून अभ्यासक्रम आलेला आहे तो अभ्यासक्रमाची प्रिंट काढायची, मुलाला मोबाईल द्यायचा नाही. ही प्रिंट एक हा घेतो जाता समजून जातो. ते 5,000 रुपये तुमच्या मुलाचं पुढचं भविष्य वाचवू शकतात. फक्त एक प्रिंटर, काय वेगळं विशेष नाही त्याच्यावर. प्रिंटर आणि आता वायफायचे पण प्रिंटर आले, मोबाईलवरून तुम्ही प्रिंट दिली वायफाय त्याच्याने प्रिंट निघते. आणि एक प्रिंटर तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट घेतलं तर मला वाटतं 1.5-2 वर्ष चालतं, कारण तुमचं काही दुकान नसतं, त्याच्यामुळे ते चालेल. त्याच्यासाठी मोबाईल देणं गरजेचं अजिबात नाही. आणि आता आम्ही पण एवढे जीव करू का समजा, आम्ही स्वतः रोज ते बघतोय मोबाईलचे दुष्परिणाम काय आहे. आणि तुम्ही स्वतः पण बघितले तुमच्या मुलांकडून मोबाईलचे दुष्परिणाम. म्हणजे मला उदाहरण सांगायला लागले, असं इथं होतं की एका शाळेमध्ये असं होतं, 8वीचे मुलं, 7वीचे मुलं, 9वीचे मुलं, आणि त्यातल्या मोठ्या मुलांना तर मला तेच सांगणार, मुलींना पण सांगणार, 8वीचे, 7वीचे, 9वीचे, 10वीचे, की तुम्हाला जर असं काही वाटत असेल, कोणी काही सांगत असेल, कोणी काही बोलत असेल, तर येऊन तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगा, तुमच्या प्रिन्सिपलला सांगा, नाही तर घरी सांगा. पण कुठल्या तरी व्यक्तीला तुमच्या बरोबर जर काही चुकीचं घडतं आहे ते तुम्ही सांगायला पाहिजे. की मला वाटलं की दादा बोलतील आणि घरचे बोलतील म्हणून तुम्ही ते बोलणार नाही, तर तसं चालणार नाही. तुम्हाला 100% जे आपल्यासोबत काही चुकीच्या घटना घडतायत त्याबद्दल सांगायला पाहिजे. भविष्यात ह्या गोष्टीचं स्वरूप फार वेगळं होतं. म्हणजे याच्यात एखाद्याला जेल होऊ शकते, किंवा एखाद्या मुलामुळे किंवा एखाद्या मुलीमुळे त्यांचे घरचे अडचण येऊ शकतात आणि ते जेलला जाऊ शकतात. म्हणजे याच्यापेक्षा वाईट काय नसू शकते. म्हणजे शाळेतून आपले मुलं चांगलं शिक्षण घेऊन आईबापाचं नाव रोशन करतात, पण ते काही नालायक मुलांमुळे जे काही चुकीचं काम करताय व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इंस्टाग्रामचा वापर करून, त्यांच्यामुळे घरच्यांना खाली मानून घालून पाहावं लागेल आणि त्यांची गावात, शहरात आणि पूर्ण पंचकृषीमध्ये त्यांची इज्जत जाईल. त्यामुळे सर्वांना त्याच सूचना आहे माझ्या परत, की सर्वांनी मोबाईल वापरताना, घरच्यांनी वापरताना चांगल्या प्रकारे वापरावा. मुलांना मोबाईल देऊच नाही. प्रिंटरचा सोपा ऑप्शन सांगितला, प्रिंटर घेऊन सरळ प्रिंट मारून बाबा कुठला अभ्यास करायचा सोपा अभ्यास कर. आता सुट्ट्या लागल्या, सुट्ट्यांमध्ये तेच मुलांना एकच मोबाईल घ्यायचा, वर पाय करून बसायचं, स्क्रोलिंग करत राहायचं, कोण काय व्हिडिओ बघतोय, कोण काय व्हिडिओ बनवतोय, कुठं काय चाललंय. पण मी बघता आता माझ्या बघता इंस्टाग्रामला, फेसबुकला कुठल्याही प्रकारचा ज्ञानाचा व्हिडिओ एखादा नाही, कुठलाच व्हिडिओ नाहीये. त्यामुळे मुलांना हा जे पारंपरिक जे खेळ आहे ते खेळ खेळण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात.
मोबाईल कुठल्याही प्रकारे देऊ नका. त्यानंतर जर मुलं ऐकत असेल तर शाळेत सांगा. पण मला वाटतं की शाळेत तरी काय करणार आहे, पालकांनी त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. मुलांनी स्वतः समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला आता मी स्वतः सांगतोय म्हटलं तुम्ही सुद्धा स्वतः मोबाईल वापरायचा नाही. वापरणार नाही वापरणार काय करणार, इकडून वापरणार काय वापरणार नो सर्वांचा आवाज आला पाहिजे. वापरणार की नाही वापरणार, आणि जो वापरेल त्याला नो बेल डायरेक्ट जेल. आता कारण नाशिक जिल्हा कायद्याचा बालेक जिल्हा झालेला आहे. त्यामुळे नवीन रील्स नवीन हे काय बनवायचं भानगडीत कोणी पडू नका. सर्वांना प्रेमाचा सल्ला आहे. आमच्या दोन्ही बाजू आहेत, आम्ही प्रेमाने पण आता पहिले बात करते, उसके बाद तुम्हाला माहिती काय करतोय ते सांगायला पाहिजे. तुम्ही लहान आहात त्याच्यामुळे आम्ही प्रेमाने समजून सांगतो सर्वांना. कारण माझी हीच सर्वांना सांगणं आहे की एक वेळा आम्ही येऊन गेलेलो आहे, ह्यानंतर अशी वेगळी घटना घडलीच नाही पाहिजे आपल्या शाळेमध्ये. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे. पालकांनी देखील सायबर अवेअरनेस मध्ये काही वाटलं तर एक नंबर सांगितलेला आहे 1930 आणि 1945. हा नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि कुठल्या प्रकारचा सायबर फ्रॉड झाला त्यानंतर इमिजिएट कळवायचा आहे. त्यानंतर आपला जनसंवाद ग्रुप आहे माननीय एसपी साहेबांच्या आदेशाने आपण तयार केलेला आहे. तसंच शाळेचे पण आपण सर्व शाळेचा एक ग्रुप तयार करतोय. त्या ग्रुपमध्ये पण सर्वांना ऍड करून बाकी काही सूचना असतील तर ते आपण देत राहू. आता पालकांना त्या सूचना समजल्या असतील तर मी थांबतो थोडा. फक्त दादांच्या म्हणण्याप्रमाणे आता परत मला ह्या गोष्टीसाठी इथं बोलू नका. यानंतर मी रिक्वेस्ट करायला येणार नाही. मुलांना पण सांगतो आणि मुलांना पण सांगतो. रिक्वेस्ट करायला आणि गाडी बोलवणार मोठी आणि सगळ्यांना गाडीत टाकून डायरेक्ट जेल. आणि फक्त तुम्हाला नाही, चुकीचं काम केलं चांगलं काम केल्यावर तुमचा सत्कार करण्यासाठी परत दादांना मी फोन करेल का बाबा सत्कारचा कार्यक्रम कधी मुलांचा आणि मी तुम्हाला सत्कारासाठी येईल. परंतु जर कोणी चुकला मोबाईल इंस्टाग्रामचा वापर करून याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठव त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठव असा एक जरी मुलगा दिसला त्याला आणि त्याच्या घरच्यांना दोघांना घरच्यांना माहिती जरी नसलं तर त्यांचं काम आहे माहिती ठेवणे आपला मुलगा काय करतो. त्यामुळे तुम्ही स्वतः तुमच्यावर जबाबदारी मुलांवर की आपल्या घरच्यांना जेलला पाठवायचं आपल्या स्वतःमुळे की आपण स्वतः पण जायचं. आणि जेलला गेल्यानंतर काय त्याला आता गुपचूप देणार नाही, मग त्याची धिंड काढणार आणि त्याची रील्स व्हायरल करणार नाही तर मग बॅनर लावणार आम्ही की हे मुलं असे असे करत होते आणि यांच्यामुळे यांच्या घरच्यांना आम्ही जेलमध्ये टाकला आणि याला जेलमध्ये टाकला. त्यामुळे मला आशा आहे की तुम्ही सर्व असं करणार नाही. एकदा दादांनी पण सांगितलंय, मी पण सांगितलंय, तर सर्वांनी मोबाईल वापरू नये एवढीच मी विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मागच्या प्रकारांचा पण सांगायचं राहिलं की मी दादांनी सांगितलं, दादांनी रिक्वेस्ट केली नाही तर मी 100% त्या लोकांना घेऊन गेलो. तरी तो एक मुलगा आलाच नाही. तो त्याला बोलवलं होतं आम्ही, जो मेन कल्प्रिट होता ज्याने चिठ्ठी दिली काय दिली. आता सर्वांमध्ये मला दिसतात सगळे चेहरे, पण मी कोणाला उभं करणार नाही, कोणाची इज्जत घेणार नाही. तो मुलगा पण आला नाही, त्याचे पालक पण नाही आले. दादांनी मला सांगितलं सर जाऊ एवढ्या वेळा, परंतु तेव्हा 100% तो मुलगा जेलमध्ये गेला असा एवढी कृती त्याची होती. आता तो कोण आहे तुम्हाला सर्वांना पण माहिती आहे, स्टाफला पण माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. फक्त जो होता त्याने सुधरून जावं एवढीच विनंती मी त्याला करणार आणि पालकांना पण ते सांगणार की ह्यापुढे अशी वेळ येऊ नये तुम्हाला की जेल पर्यंत जायचं आपल्या मुलांनी कृत्य केलेलं आहे आणि त्याच्यासाठी रिक्वेस्ट करायला तुम्हाला यावं लागतंय. त्यामुळे प्रत्येकाने मोबाईल सांभाळून वापरायचा आहे, मुलांनी तर वापरायचा नाही. पालकांसाठी सूचना होत्या. धन्यवाद. गुरुवार साहेब, आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि खरं तर नुसतं विद्यार्थ्यांशी संबंधित नव्हे तर सायबर क्राईम कसे होतात किंवा ते आपण बळी कसे पडतो हे जर आपण पालक म्हणून एवढे सुज्ञ आहोत, एवढे वयस्कर आहोत तरी आपण बळी पडतो. हे तर लहान कच्चे बच्चे आहेत आणि म्हणून साहेबांनी सांगितलं की बिघडवायला कारणीभूत विद्यार्थी स्वतः नाही तर पालक आहे. मी 100 नाही 1000% मी सांगेल की या सगळ्या कारणीभूत फक्त आणि फक्त पालक आहे. 1-2 फक्त मी काही सहीस लिहून आणलेले आहे ते फक्त तुम्हाला पडतात का. थोबाड फोडणारे आई वडील व डोक्यातून काढणारे शिक्षक असेपर्यंत बहुतेक मानसिक आजार मुलांपासून दूर असतात. याला तुम्हालाही संमती असेल, मला वाटतं मी पण संमत असेल. आणि 4 चौघात आई बापांची मान खाली झुकू नये असे लेखीने वागावं आणि आई वडिलांना
पुन्हा पुढे हात पसरवायची वेळ येऊ नये असे मुलाने वागावे. तसेच आयुष्यभरासाठी आई बापाचे नाव आपल्या छातीवर घेऊन फिरावं. इतकं मोठं काम त्या मुला मुलींनी करून दाखवावं, यातच मोठा अभिमान असतो. आणि मला असं वाटतं की साहेबांनी जे काही गोष्टी सांगितल्यात याला पाया आहे हा. अजून तर बिल्डिंग खूप मोठी वर चढायची आपल्याला. आता बाकीचे जे काही पॉईंट्स आहेत ते मी चर्चा करतो तुमच्याशी. मागच्या एका याच्यामध्ये म्हणजे एका मुलीला ज्यावेळेला बोलवलं गेलं आणि जेव्हा तिने सांगितलं की मला माझ्या फ्रेंडनी सांगितलं की बघ तिच्याशी तू फ्रेंडशिप कर, आणि एक आय लव्ह यू ची चिठ्ठी लिहून आणि तिच्या आजोबांचा का कोणाचा तरी फोन नंबर लिहून त्या मुलाकडे तिच्या मैत्रिणीला पाठवलं. आणि बसमध्ये ती चिठ्ठी त्या मुलाच्या मित्राकडे दिली. त्या मित्राने मुलाकडे दिली. ऐका तुम्ही, खूप सिरियस आहे. हा इथला किस्सा आहे. साहेबांनी जे सांगितलं तुम्हाला माहिती आहे मी किती स्पष्ट आहे बोलायला, किंवा जे काय असेल ते माझ्या अंगावर मी घाव घेतो. हे किस्से इतकेच आहेत आणि इथंच ते घडायला लागलेले आहेत. म्हणून फक्त काही पालकांना माहिती नसतील हे किस्से, म्हणून मी मुद्दामून नाव न घेता मी ते किस्से सांगतो. त्या मुलाकडे ज्यावेळेला ते गेले त्या मुलाने त्या मोबाईलवर हाय करून पाठवलं. तो मोठा मुलगा होता 11वी 12वीचा. ती मुलगी 6वी 7वीची होती. विचार करा, 6वी 7वीची मुली आणि 12वीचा मुलगा. किती वाईट प्रकार हे चाललेले आहे. मुद्दामून तुमच्या समोर मी आज भांडफोड करतोय. त्यावेळेला त्या मुलांनी चॅटिंग सुरू केली तिकडनं, हिनी चॅटिंग सुरू केली. त्यांचे टायमिंग ठरलेले. मी शाळेतनं घरी गेल्यानंतर किती वाजता तू फोन घ्यायचा हे दोघांचंही ठरलेलं. आणि मग त्याच्याप्रमाणे त्यांची चॅटिंग चालली. ती चॅटिंग त्या बिचारा पालक किती आला त्या मुलीचा. त्या पालकाने बिचाराने आमच्यापर्यंत दाखवलं की दादा असा प्रकार होतोय आणि असं झालेला आहे प्रकार. जेव्हा त्या मुलीला बोलवलं गेलं, जेव्हा त्या एक बोलवलं गेले तर किमान तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 12 मुली पुढे आल्यात आणि 15 ते 20 मुलं पुढे आले. नुसतं पुढे आले नाही तर याचं त्याच्याशी त्याचं हिच्याशी असं 5वी पासून पुढचे प्रकार सगळे उघडकीस आले. किती वाईट प्रकार आहे हे बघा तुम्ही. आपण आपल्या मुलांना एवढे पैसे खर्च करून दिवसभर उन्हात राबून कसे पैसे कमवतो, काय करतो हे सगळं करून आणि या ठिकाणी वापरतो. या ठिकाणी मग तुम्ही असं म्हणतो तुमची इज्जत काढतात का? नाही, मी माझी नाही काढत आहे. मी कोणाची काढतोय तुम्ही समजून जा. ही शिकवण जर तुम्ही मोबाईल दिलेच नाहीत मुला मुलींच्या हातात तर हे प्रकारच होऊ शकतात, याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. परंतु हे दिल्यामुळे सगळ्यात पहिलं प्रकरण ज्याला मोबाईल सुरू झाला तेव्हा तुम्ही हे प्रकरण जुने शाळेत सांगतो साहेब. एक मुलगी, आम्ही ती सर्क्युलेशन सिस्टीम ठेवलेली होती. 8वी 9वीला होती ती मुलगी आणि तो मुलगा पण एकाच वर्गातले होते. आणि ते सर्क्युलेशन असताना मग ते थोडं नाही म्हटलं तरी अट्रॅक्शन त्यांचं काय झालं कसं माहिती नाही मला. पण 8वीच्या 9वीच्या मुलामुलींना किती अकल आले, कारण त्याला जाणीव आपण कसे आहोत. आपण टीव्ही मध्ये कोणते सिरियल पाहतो, कोणते पिक्चर पाहतो, आपण युट्यूबवर काय त्यांना देतो, हे सगळं याच्यावर सगळं उदाहरण आहे. त्या मुलीने त्याला हळूच नंबर सरकवला. ती मुलगी घरी गेली की ती मुलगी तिच्या आजोबाचा फोन घ्यायची, तो मुलगा तिच्या आईचा फोन घ्यायचा. मला अभ्यास करायचं मम्मी दे, मम्मी तो पण स्वयंपाक करायची. आणि हे मला कुठून तरी कळत नकळत समजलं त्यांच्या मित्रमैत्रिणीकडनं. हळूच मला एक फोन आला आणि मला समजलं असं असं चाललंय. म्हणून मी त्या मुलीला बोलून घेतला आधी, तिच्या बाईबापांना बोलवलं, त्या मुलालाही बोलवलं, पण नंतर बोलवलं. त्या आईबापांसमोर मुलीला मी चांगला मारलं. मी लिटरली मारलं. मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी. पण मारल्यानंतर ती जेव्हा कबूल झाली, सगळ्या काही गोष्टी सांगायला लागली, त्या अतिशय वेदनादायक आणि अतिशय त्रासदायक होत्या. ती मुलगी जेव्हा इथनं जायची त्यांचं टायमिंग ठरलं. 6 वाजता मी माझ्या आजोबांचा फोन घेईल, 7:30 वाजता मी आजीचा फोन घेईल, म्हणजे आपल्याला 2 तास चॅटिंग करता येईल. आणि तो मुलगा त्याच्या आईचा फोन घ्यायचा, रूम मध्ये जायचा अभ्यासाचा. अत्यंत हुशार मुलगा, मेरिटचा पोरगा होता तो. अत्यंत हुशार मुलगा. आईला वाटतं हा अभ्यास करतोय. जेव्हा त्यांची ती चॅटिंग वगैरे दिसल्या त्यावेळेला ते डिलीट करून त्यांना तेवढी अक्कल नव्हती झाली होती अँड्रॉइड मोबाईल. जेव्हा ते सगळं काढलं आम्ही, मग त्यावेळेला ते सगळे सरप्राईज झाले की कसं काय प्रकरण होऊ शकतो. याला आता शाळा कारणीभूत आहेत का? शाळा सगळ्या बाबतीमध्ये चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करते. शाळा मारते पण झोडते, पण शाळा म्हणजे मी. पण तुम्हाला माहिती सगळ्यांना की मी असे काही प्रकार झाले. आता काय झालं की मलाच माझ्या घरातलं वॉर्निंग यायला लागलंय. कारण मध्यंतरी एक असा प्रकार झाला की एका मुलीचं एका शिक्षकाचे नाव जोडलं गेलं आपल्याकडे सर तो किस्सा. त्या मुलीचं अफेअर झालं, म्हणजे व्हायला लागलं त्या शिक्षकांची. आणि मग ती जेव्हा ती गोष्ट आमच्यापर्यंत आली तर त्या मुलीने घरी जाऊन पाहिजे घ्यायचा प्रयत्न केला.
तो बाप म्हटला मोर द्या म्हणलं मी तिथे चालेल, पण उद्या काय होईल, जसं पिंपळवाडची केस झाली, आपल्याकडे टाकावी शिकणारी मुलगी होती आणि त्याच्या घरच्यांनी तिचं गावातलं प्रकरण दडपण्यासाठी म्हणून माझं नाव पुढे गेलं, माझं नाव जोडलं गेलं त्याच प्रकरणाशी. साहेब काय होऊ शकतं याची मी तुम्हाला हाईट सांगितली मी मुद्दा म्हणून. जेव्हा ते मला मी नव्हतो त्या दिवशी लकीली, आणि ती डॉक्टर पवारांकडे ती मुलगी नेलं तिथून सकाळी नेलं, तो पण ती एक्सपायर झाली होती मुलगी, 11वीत होती आपल्याकडे. आणि ते प्रकरण जेव्हा माझ्याशी जोडलं जायला लागलं त्यावेळेला मी तिथल्याच मुलामुलींना आपलं तिथले माझे नातेवाईक होते पिंपळवाडचे, त्यांना बोलवलं, कृष्ण नाना त्यांना बोलवलं, मी केदार बापूला बोलवलं, आमच्या मावळ भावांना बोलवलं, त्यांना सांगितलं हे थांबवा नाही तर मी सगळा भांडाफोड करून टाकेल म्हटलं. आणि तो भांडाफोड खूप वेगळ्या पद्धतीचा होता, फक्त मी बोललो नाही काही, आणि तिथंच ते प्रकरण दाबलं गेलं. असे काही प्रकार होत आहेत तिथे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना एक नम्र विनंती करतो, आवाहन करतो की साहेबांनी सांगितलं, मी सांगितलं, मागच्या वेळी साहेबांनी म्हटलं घेऊन जा तुम्ही जेलमध्ये, मी तुम्हाला एक्सक्यूज करणार नाही, परंतु पालकांनी रिक्वेस्ट केली आणि पालकांच्या रिक्वेस्ट करता मी परत साहेबांना विनंती केली की साहेब यावेळेला आपण माफ करू या मुलांना. मात्र याच्या पुढे कोणीही असेल आणि काही नाही झालं, पण त्याच्यामध्ये अजून एक कॉमेंट सांगतो एका मुलीची, हाईट पास आहे तुम्ही, पोरं मुलं मुली कशी असतात, तुम्ही त्यांना माफ केलं मग आम्हाला पण माफ करून द्या. हे एका मुलीने कॉमेंट केली साहेब ऑफिसमध्ये. म्हणजे मुला मुलींना माहिती काही तर माफ होऊन जातं, झोडतात मारतात सगळं काय होतं माफ होतं. परंतु आज साहेबांच्या समक्ष मी एवढं आणि पालकांच्या समक्ष सांगतो, असे जर काही प्रकार झाले याच्या पुढे मी अजिबात पिक्चर मध्ये येणार नाही, मी कोणाला हातही लावणार नाही याच्या पुढे. तर उद्या पॉइझनिंग केलं, उद्या काही आत्महत्या केली तर उद्या मला अडवण्यात येईल. त्याच्यामुळे याच्या पुढे म्हणजे आजपासून मी मुद्दामून पालकांना का बोलवलं आहे याला ते कारण आहे, तुम्ही माझ्या भरोश्यावर या मुला मुलींना इथे टाकतात. इथं जर काही प्रकार झाला तर त्याला मी 100% जबाबदार असेल, हॉस्टेल असेल तिथं काही प्रकार झाला तर मला जबाबदार असेल. परंतु हे मुलं मुली सगळे तुमच्या ताब्यात असतात. हे माझ्या माहितीप्रमाणे जर 24 तासामधून 8 तास ते 9 तास जर वजा केले तर जितके तुमच्याकडे असतात कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. आणि त्याच्याप्रमाणे जर समजा त्या मुला मुलींना सांभाळता येत नसेल तर त्यांचं काय नियोजन करायचं हे मी तुमचा राग सोडून देतोय. साहेबांनी बरीचशी उदाहरणं सांगितले, मी अजून काही बरीचशी जिवंत उदाहरणं सांगितलं. आपल्याच एका मुलीचा एका दुसऱ्या मुलीने फोटो व्हायरल केला, हरवलेली आहे, घरातून पळून गेलेली आहे आणि ताबडतोब निघून येतो, कोणाला सापडला असेल तिला बक्षीस दिलं जाईल म्हणून. तो फोटो त्यांच्या चुलत्याकडे पुण्याला गेला, पुण्याहून त्या घरी फोन आला की असा तुझ्या मुलीचा फोटो आला, ती कुठे आहे, पण इथं बाजूला म्हणता व्हिडिओ कॉल करतो, ती घरात होती. ज्या वेळेला ते सगळं समजलं त्यावेळेला पोलीस स्टेशनला गेले ते साहेबांकडे. चालेल सर, थँक्यू व्हेरी मच सर. आपण एकदा साहेबांचे आभार मानून टाळा. आणि ज्यावेळेला साहेबांकडे ती केस गेली पोलीस स्टेशनला, दादा असं असं झालेलं आहे आणि सायबर क्राईम आहे, हा मोठा गुन्हा आहे, आता याच्या मागचं कोण आहे. आम्ही काय केलं की आम्ही एक एक मुला मुलींना जेव्हा बोलवायला सुरुवात केली, प्लीज पालकांनी थोडा बसा करा प्लीज, हॅलो खाली बसा जरा 5 मिनिटं, तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही, माझे पेशंट बद्दल आहे, मी पेशंट सोडून धक्काला लागलेला नाही. प्लीज सगळ्यांनी शेवटच्या मोमेंट पर्यंत थांबा प्लीज, बसा खाली. माझ्याकडे गर्दी मावत नाही आज हॉस्पिटलला, तुम्ही जर पाहिलं तर मी सगळं फक्त तुमच्यासाठी म्हणून हे करायला आलेलो आहे. कृपया कोणी पेंडल सोडून जाऊ नका प्लीज, विनंती नम्र विनंती. ज्यावेळेला त्या मुलीला बोलवलं गेलं, जेव्हा तुम्ही सगळ्या काही गोष्टी सांगितली, जी भामटी पोरगी होती ती शेवटपर्यंत कबूल झाली नाही. ती इतकी निर्लज्ज आणि इतकी निर्भीड होती, तिने तिच्या चेहऱ्यावरती सुद्धा हावभाव दाखवलं नाही. ज्यावेळेला आम्ही सगळं लोक केला त्यावेळेला आम्हाला समजलं तिने तिच्या मित्राकडे म्हणजे जो इथनं पासआउट झालेला मुलगा होता, बी कॉम्प्युटरला होता, त्याच्याकडे तिचा फोटो पाठवला. त्या मित्राने आणि त्या मुलीने, ती मुलगी 9वीला का 10वीला होती म्हणतो आम्हाला गडकरी सर, 9वीला होती ती मुलगी. पाच मी 9वीच्या मुलीचं रिलेशन 12 म्हणजे इंजिनिअरिंगच्या मुलाशी आपल्याच शाळेच्या, त्यांनी तिकडनं सगळं ते करून पाठवलं, फ्रॉड वगैरे करून पाठवलं, ती माहिती पाठवली आणि ती माहिती सगळी व्हॉट्सअपवर स्नॅपचॅटवर पाठवली. स्नॅपचॅटच्या दिवशी पहिल्यांदा मला प्रकार समजला काय भांडवली हा स्नॅपचॅट. त्या स्नॅपचॅटवर पाठवली. तिच्या चुलत्यांना जेव्हा समजलं त्यावेळेला तिच्या चुलत्यांनी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायला लावली. हा गुन्हा मोठा होता, परंतु त्या जेव्हा एकेकाला बोलवलं गेलं त्यावेळेला आम्हाला समजलं की आपल्या मुलींचे
मी परत एकदा मेन्शन करतो, आपल्या मुलींचे संबंध पासआउट झालेल्या मुलांशी सुद्धा आहेत. हा एकदम अलार्मिंग तुम्हाला सगळ्यांना वाक्य सांगतोय मी. याच्यावर प्रत्येकाने जागरूक व्हा. म्हणून मी परवा दिवशी जी रील पाठवलेली आहे, पालकांना आपल्या मुलं मुली सांभाळा तेवढाच करता फक्त पाठवलेला आहे. मला तर 2 मुलं आहेत, दोघंही डॉक्टर झालेले आहेत, दोघांचं सगळं संपलेलं आहे. परंतु ही जबाबदारी मी तुमची घेतो आहे, कारण हे तुम्हाला मुद्दामून अलर्ट करण्यासाठी या ठिकाणी मुद्दामून बोलवलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. मी परवा दिवशी साहेबांकडे सगळा डाटा पाठवला, माझा शाळेचा डाटा पाठवून दिला. मुलांना पण सांगितलं, घरी गेल्या गेल्या इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इकडे पारे तिकडे इकडे तिकडे नका पाहू, ऐका, कानं उघडे ठेवा. केलेले नसतील तर परत करा. घरी गेल्यानंतर सगळ्यांचे स्नॅपचॅट, इंस्टाग्राम किंवा फेसबुक हे जे काय असतील ते अकाउंट पहिले बंद करा. तर आम्ही ती इन्फॉर्मेशन साहेबांनी पण सांगितलं की ती इन्फॉर्मेशन वर पाठवलेली आहे. आणि तुम्हाला माहित असेल नसेल, तो एक कायदा आहे की जर पोलिसांकडून जर काही जर कंप्लेंट्स गेल्यात वरपर्यंत, तर तुमचे म्हणजे तुम्ही पाठवलेले व्हॉट्सअप मधले कोणते मेसेजेस वगैरे ते सगळे बाहेर काढता येतात. त्याच्यामुळे ती प्रोसेसला आम्ही लागलेलो आहोत. आणि साहेबांना म्हटलं, माझ्या शाळेतला कोणत्याही मुलगा असेल तर त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या. म्हणून पालकांना आज एक नम्र विनंती करतो की घरी गेल्यानंतर मुलांना बाजूला बसवा, त्यांना आधी नीट समजून सांगा. नीट समजून सांगितलं तर ठीक, नाही तर एक फटका टेकवा आणि त्याला म्हणा कोणते अकाउंट तुझे आहे किंवा कोणत्या मुलींचे कोणते अकाउंट आहे. 100% मुला मुलींचे, ज्यांची अक्कल नाही ना, 5वी 6वीच्या मुला मुलींचे सुद्धा अकाउंट आहेत. त्यांनी फेक अकाउंट बनवले. फेक अकाउंट बनवणं हा मोठा गुन्हा आहे. त्याच्यावर मी त्यांच्याकडे संपूर्ण रजिस्टर दिले, त्याचे झेरॉक्स करून दिलेत आम्ही, तो डाटा पोहोचवलेला आहे. ज्या ज्या मुला मुलींचे अकाउंट अजून डिलीट झालेले नसतील, आज घरी गेल्यानंतर प्रत्येक पालकांनी त्यांना विनंती करा, पहिल्यांदा नसेल ऐकत तर साम दंड वेगळी वापरा, ते डिलीट करायला सांगा. नाही तर पुढची ऍक्शन आमची सायबर क्राईम किंवा सायबरचा जो गुन्हा आहे, पोक्सोचा जो गुन्हा आहे नवीन आलेला, तर त्या गुन्ह्याअंतर्गत जे काही गोष्टी होत आहेत, साहेबांनी जे उदाहरण सांगितलं, तर तो आपल्याच शाळेतल्या एका मुलाने त्या पालकांना, माझा मुलगा असा नाही, दुसऱ्या दिवशी उलट त्या पालकाने बोंगा केला इथे की माझ्या मुलाला बाकीचे मुलं त्रास देत आहेत. मी नव्हतो त्या दिवशी सुदैवाने, नाही तुम्हाला काय सांगायचं असतं, त्यांना अमर सर तिथं कमी पडले नाही, घरचे सर कमी पडले. मला काय सांगायचं असतं की मला काय ऍक्शन घ्यायची त्या दिवशी घेतली होती मी. त्या पालकांनी सांगितलं माझ्या मुलाने केलं, ते माझ्या मुलावर उलट आरोप टाकतायत. त्या मुलाने त्या एका मुलीला मेसेज करून आपल्या शाळेतल्या मुलांनी आपल्या शाळेतल्या मुलीला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. मला सांगा तुम्ही, तो मुलगा कितीचा होता? कळतं सर? 9वीचा मुलगा. ब्लॅकमेल कितीच्या मुलीला करत होता? 7वीच्या मुलीला. तुझं आमची अफेअर आहे हे मला समजलेलं आहे. तुम्ही हँग होऊन मला वेलगाव तालुक्यात नसेल ते सुद्धा घ्यायचा प्रयत्न करतील. या गोष्टीला मी सफल झालेलो आहे. मी 3 ते 4 दिवस झोपलो नाही या काही किस्से ऐकून. इतके नालायक मुलं मुली आपले आहेत हे मुद्दामून तुम्हाला सांगतो त्यांच्या समोर. म्हणून मी अर्धा ते पाऊण तास परवा दिवशी त्यांना लेक्चर दिलेलं आहे, त्याची सुद्धा क्लिप मी टाकलेली आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगत होतो की मी मुलांना सांगितलं की तुम्ही तुमचे आई वडील तुम्हाला काय चक्र सहन करताय, ते चक्र सहन करून तुम्हाला शिकवताय. फुकटच्या शाळा सोडून दिल्यात आणि तुम्हाला इथल्या विकतच्या शाळेमध्ये शिक्षण देत आहेत. पालकांना तुम्हाला एक आवाहन करतो की हा प्रकार फक्त सिद्धीतच नाही. तुम्हाला XYZ शाळेचं नाव सांगितलं या घटनेला, मी सांगणार नाही. ज्यांचे मुलं मुली काहींची तिकडे आहेत, काहींची इथं आहेत, त्या ठिकाणी अक्षरशः शिक्षकांची अफेअर्स आहेत. शिक्षकांनी मुलींना मोबाईल दिल्याचं आढळून आलेलं आहे. तुमचे मुलं मुली बाथरूम मध्ये जातात का गच्चीवर जातात का मळ्यात जातात आणि तिथं कोणाच तरी गुपचूप दिलेला मोबाईल तो फोनवर बोलतात. एका पालकाने, तो पालक सुद्धा माझ्या जवळच्या नात्यातला आहे, त्याच्यामुळे नाव घेऊन न घेता जेव्हा त्यांनी मला फोन करून सांगितला हा किस्सा, दादा म्हणजे मी अमुक अमुक शाळेत माझी मुलगी आहे आणि तिने त्या मास्टरने म्हणे त्या मुलीला मोबाईल दिलेला होता, बाथरूम मध्ये बोलत होती. ज्याला मी अचानक गेलो, मला बाथरूम मध्ये आवाज येत होता. ती मुलगी म्हणे, ती मला असं खोटं बोलली की मी गाणं गुणगुणत होतो आणि मी ऐकत होतो सगळं तिचं म्हणजे बाहेर. त्याच्यामुळे बाथरूम मध्ये मुला मुली घुसते तर त्याच्या लक्ष ठेवा. हा एक अलार्मिंग तुम्हाला हे आहे. नाही हसू नका तुम्ही याच्यात. दिस इज
व्हेरी सिरियस. मुलींना तुम्ही इतक्या शहाण्या नाही, साजूक नाही ज्या असतात त्या. तुम्ही सुद्धा त्याच कॅटेगरीचे आहे, फक्त काही बाहेर येतात तर काही बाहेर पडत नाही. मध्यंतरी एका आमच्याच विद्यार्थिनीने एका सरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं तुमचं नाव अमुक अमुक मुलगीशी जोडतंय. त्या दिवशी मी येणार होतो, परंतु त्या दिवशी मी 4 दिवस बाहेर गावी गेलो होतो. मी तर ज्या मुलींनी सांगितलं ती पण आणि तिच्या मैत्रिणी पण, त्यांना सगळ्यांना माझा प्रसाद खावा लागला असता, प्रसाद सोडायचा प्रसाद. सुदैवाने ती वाचली त्या दिवशी आणि त्याच्या नावांसकट माझ्यापर्यंत सगळीकडे. हे जे प्रकार आहे याच्यामध्ये प्रत्येक पालकांनी अलर्ट होणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही मुलामुलींना मोबाईल मुळी देऊ नका. तुम्हाला मी मागे बोललो होतो की 7,000पासून पुढे 5 ते 7,000पासून पुढे चांगल्यापैकी कॉम्प्युटर्स मिळतात, सेकंड हँड कॉम्प्युटर्स मिळतात, ज्या कंपन्यांनी 1 ते 2 वर्ष वापरलेले असतात आणि ते रिसेलला असतात. असे मी काही फोन नंबर सुद्धा मी तुमच्या ग्रुपवर टाकलेले होते. त्याप्रमाणे तुम्ही मोबाईलला देता, तुम्ही त्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर त्यांना अभ्यास काय करायचा असेल ते करू द्या. मी तर म्हणतो ते अजिबात करू नका देऊ. पुस्तकाशी पुन्हा एकदा नाव जोडायला सांगा त्यांना. पुस्तकातलं जे काही शोधायचं असेल, जे काही प्रश्न उत्तर किंवा जे काही त्यांना शोधायचं असेल ते पुस्तकातलं शोधू द्या. त्यांना वाचन संस्कृती वाढवा. मोबाईलमध्ये अजिबात त्यांना डोकं लावू देऊ नका. ज्युनियर सिनियरच्या मुलांना सुद्धा अजिबात तुम्ही त्यांना कोणत्याही याच्यामध्ये देऊ नका. त्यांना फक्त ते जे ऍप आहे आपलं लीडचं तेवढं ऍप फक्त त्यांना चेक करू द्या आणि त्या गोष्टीनंतर त्यांना विसरायला सांगा. या अतिशय महत्वाच्या गोष्टी. तुम्ही परवा दिवशी एक मुलगा आला आमच्याकडे, एवढं किल्लर बोलगो, 7वीचा वय 8च होतो. रील्स पाहायला म्हणून मी व्हॉट्सअप आणि ते चालू केले म्हणून फेसबुक चालू. हा रील्स कशासाठी पाहतो? टाइमपाससाठी म्हणून. त्याच्यात जेव्हा 2 झावडी टेकवल्यात मी, अहो रील्स पाहायला तुम्हाला गरज आहे का रील्स पाहायची? तुम्ही रील्स पहा, कोणाच्या पहा? नितीन बांगोडे पाटलांच्या पहा. त्याची तुम्ही ऐका. तुम्ही मी तुम्हाला टाकतो आज पाहिजे तर, माझ्याकडे खूप स्टोर आहे त्यांचं. नितीन बांगोडे पाटलाचे ओळख माझ्याकडे आहे, त्यांच्या कोणत्या भाषणांचे वगैरे त्यांचे रील्स बघा तुम्ही. तुम्ही या फालतू रील्स. परवा दिवशी मी माझं युट्यूब चॅनल मी हे करत होतो आणि त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की सगळे घाणेरडे व्हिडिओ त्या याच्यावर येत होते. मग आता तुम्ही वैभव सरांशी पण बोललो की अरे म्हटलं डिलीट करायला पाणी, लोक म्हणतील तूच पाहतो का काय रील्स. असे प्रकार माझ्या बाबतीत होतात ते तुमच्या बाबतीत 100% होतात आणि तेच प्रकार आपले मुलं मुली अवगत करतायत किंवा ते आणतायत. आणि याच्यामधनं मी काय म्हणतो, जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. मग आता आपण बिघडलो का घडलो हे आता आपण ठरवायचं आहे आणि आपल्याला पण आपले मुलं बिघडवायचे का घडवायचे हे आता आपण ठरवायचं आहे. बरेचसे इन्स्ट्रक्शन्स आहेत, बरेचसं सांगता येण्यासारखं आहे. अजून एक उदाहरण सांगतो. मागच्या वेळेस तर असाच एक मुलगा कुठल्या तरी एका प्रकरणात ओढला गेला आणि त्याच्यामधनं जे काही रॅकेट निघत गेलं, म्हणजे ही 3री वेळ झाली माझी, 3री नाही 4 का 5 वेळ झाली. तुम्हाला सांगतो ती मुलगी आपल्या इथनं ड्रॉइंगच्या परीक्षेसाठी म्हणून बाहेर गेली. आता ड्रॉइंगच्या परीक्षेला किंवा परीक्षेला बसवायचं का नाही हे तुम्ही ठरवा, कारण ड्रॉइंगच्या परीक्षेत सगळे आपणच त्यांना कॉप्या वगैरे करायला होतो, स्कॉलरशिप नवोदय हे सगळे प्रकार होतात. परंतु ड्रॉइंगच्या परीक्षेमध्ये जो ब्रेक होतो ना मध्ये लंच ब्रेक, त्या पिरियडमध्ये 3 मुलं आणि 3 मुली मारुती व्हॅन घेऊन या इथे जंगलामध्ये गेले. मी 1:30 वाजता जेवायला वर गेलेलो होतो आणि मला फोन केला की तुमच्या शाळेचे मुलं. म्हटलं माझ्या शाळेला सुट्टी आहे. नाही म्हणजे तुमच्या शाळेच्या ड्रेसमध्ये तुम्ही ताबडतोब या. इथं गेलो तर तिथे जंगलाच्या आजूबाजूला सगळ्या लोकांनी घेरून त्या मुलांना जोडायचा प्रोग्राम चालू केला आणि त्या मुली भांगत्या रडत होत्या. 2 मुली आपल्या शाळेतल्या होत्या, एक मुलगी बाहेरची होती. लिटरली जेव्हा त्यांना इथं आणलं जोडलं त्यावेळेला समजलं तो मुलगा आपल्याकडनं पास आउट झालेला होता. त्यांचं कुठेतरी कॉम्प्युटरच्या क्लासला त्यांची कुठेतरी हे झाली, नोट्स मागितल्या, नोट्समधून त्यांचं प्रेम प्रकरण वाढत गेलं. अहो 8वी 9वी 10वीच्या पोरी 11वी 12वीच्या पोरांबरोबर बाहेर जातात, जंगलात जातात. समजा उद्या तिथल्या लोकांनी काही अतिप्रसंग केला असता तर तिथून झोडत आणलं तिथे या केबिनला. पालकांना बोलवलं, सगळ्यांना त्यांच्या समोर बोलवलं, पोलिसांना बोलवलं. पोलिसांना म्हटलं असं झाले, मुलांना पण ताब्यात घेतलं, मुलींना पण ताब्यात घेतलं. पाया पडायला लागला, गिरगिडायला लागला, पालक रडायला लागले. जेव्हा पालक रडतात ना त्यावेळेला त्यांची खीळ येत नाही, त्यांचा संताप होतो. मला कारण ह्या गोष्टीला तुमची मुलगी कुठं चालली, काय करते हे तुम्ही दिवसभरात संध्याकाळच्या जेवणाच्या 100% विचारायलाच पाहिजे. तुम्ही ही तुमची चूक आहे. परत तुमची म्हणतोय
तर या गोष्टीला आपण आपल्या मुलामुलींना लांब करतोय. पूर्वी हमदो आम्हाला 4-5 असायचे, त्याच्यामुळे एक जरी गेलं तर काही बिघडत नसायचं. परंतु आता हमदो आम्हाला एकच आहे किंवा 2च आहेत. आणि त्याच्यामुळे पालक त्या मुलामुलींची इतकी अटॅच झालेली आहे की एक म्हण अशी आहे की बापाचा वीक पॉइंट हा मुलगा आहे आणि बापाचा स्ट्रॉंग पॉइंट सुद्धा मुलगाच आहे. तो मुलगा चांगला घडला तर बापाला खूप अभिमान वाटतो. तोच जर मुलगा बिघडला तर आयुष्यभर मनस्ताप होतो. त्याच्यामुळे ह्या प्रत्येक आई बापाने आणि आई त्याच्यात जास्त सेन्सिटिव्ह असते, ती जास्त क्यू करते. त्याच्यामुळे तुम्हाला आय बाबतीत जर ऐकायचं असेल तर मी इंदोरीकर महाराजांचं कीर्तन 100% ऐकायला लागेल तुम्हाला. त्यांचे रील्स तुम्ही ऐका आणि ते खरंच म्हणजे तो थोडं बोलतो तिखट पण माझा चवीला खूप छान असतं. त्याच्यातनं जे काही बोध आहेत ते बोध घ्या तुम्ही असं मी म्हणेन. मी या 2च पाहतो, एक इंदोरीकरांचं पाहतो आणि नितीन मांगोळे पाटलांचं पाहतो. त्याच्या व्यतिरिक्त शक्यतो मी कोणतं पाहत नाही. तुम्ही सगळ्यांना एक आव्हान करेल की आजचा जो हा प्रोग्राम होता हा फक्त मुला मुलींच्या प्रेझेन्स मध्ये का केला. आजकाल मी सायबर टेक्निक खूप गरजेचं होतं. हा पोक्सो जो ऍक्ट आहे ना, हा पोक्सो ऍक्ट मुलांना लक्षात घ्या. इकडं पास हा पोक्सो जो ऍक्ट आहे ना, हा पोक्सो ऍक्ट नुसता मुलांना लागू नसून पालकांना सुद्धा लागू आहे. आणि या पोक्सो ऍक्टच्या अंतर्गत एकमेकांना फेक अकाउंट जॉईन करणं किंवा रिक्वेस्ट पाठवणं, त्यांच्याशी अश्लीलतेचं कोणतंही वर्तन करणं किंवा अश्लीलतेचे मेसेज पाठवणं ही जे आहेत ही मुला मुलींना लागू होतात. आणि ज्या पालकांच्या फोनवरनं तर ज्या पालकांनी फोन दिले ते सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अडकतात. हा महत्वाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे साहेबांनी जे सांगितलं, मी त्या दिवशी सांगितलं साहेबांना, हे जे मुलं त्यांचे दाखले मी तयार करून ठेवलेले होते लिटरली. देवरे मॅडमला विचारलं की गोल मॅडमला विचारलं ते सांगतील तुम्हाला. फक्त तिने सह्या करायच्या बाकी होत्या आणि रेड मार्क काय टाकायची रिॲक्शन तेवढी टाकायची बाकी होती. नाही ते मुलं मुली त्या दिवशी बाहेर हाकलून जाणार होते माझ्याकडनं आणि पोलीस स्टेशनला जमा करून. साहेबांनी सुद्धा माझ्यासमोर फोन करून गाडी बोलवली होती. ती मुलं रडायला लागले आणि पालक सुद्धा माफी मागायला लागले म्हणून थांबलो होतो त्या दिवशी. तर हा पोक्सो ऍक्टच्या संदर्भात मी मुद्दामून सांगेल की हा पोक्सो ऍक्ट मुलांना लागू होतो, पालकांना लागू होतो. तसंच मी माझ्याकडे बरेचसे येणारे मुलं मुली हे मोटरसायकलवर येतात. जे बाहेरील पालक येतात ना ते म्हणजे इथं पोचवले त्यांना सुद्धा मी एक विनंती करतो की तुम्ही सुद्धा हेल्मेट घालून या आणि मुलांना सुद्धा हेल्मेट घालून घेऊन या, घेऊन जा. आणि जे मुलं मुली डायरेक्ट येतात मोटरसायकलवर येतात ज्यांच्याकडे लायसन्स नसतात आणि जर घटना आता या लटकेला माझ्याकडे 12वीचा मुलगा आहे, तो डोलवराला त्याचा ऍक्सिडेंट झाला, सिव्हिअर ऍक्सिडेंट झाला, मरता मरता वाचला बिचारा. तो एक मुलगा येतो त्याचा हात पाय काहीतरी अपंग झालाय आणि आजही तो मला तो मोटरसायकलवर येतोय. इतका दिवसांना मुलगा येतो आहे का नाही, बरोबर सर? बंद केली का? मी अनेक पालकांना सांगितलं की यांनी हेल्मेट घालून पाठवा. पालक हेल्मेट देत नाही, हे सगळ्यात वाईट आहे. पण मी काय म्हणतो, तुम्हाला द्यायची गरजच आहे का? तुम्ही स्वतः जाणार का दुसरं कोणाला तरी पाठवा ना. तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करता, तुमच्या मुलांचं आयुष्य बर्बाद करता. आज तो मुलगा नाही म्हटलं की भाजला तो काहीतरी पेट्रोल टाकीला परत स्फोट वगैरे झाला आणि ते चक्के वगैरे बसते तर तिथं भाजला होता. तर नाशिकला ऍडमिट होता. मला सांगितलं माझ्या काही नातेवाईकांनी, पिंगळवाड्याचेच एक नातेवाईक होते, त्यांनी सांगितलं की दादा असा 26 वर्षाचा मुलगा आहे आणि असं झालं. मी म्हटलं मी येणार नाही म्हटलं. मी दादा नाही येऊन पाहून जा म्हटलं. नाही जमणार. तो जरी माझा शाळेतला मुलगा आहे ना त्याच्या आई वडिलांना तेवढा सेन्स पाहिजे होतं की त्यांनी मोटरसायकल द्यायची का नाही. मी आज मुद्दा म्हणून सेन्स करतो. सेन्स म्हणजे मराठीत अक्कल. त्या पालकांना अक्कल पाहिजे की आपल्या मुलं मुली किती ऐकतात. माझे मुलं मुली, माझे दोघंही मुलं हे 12वी नंतर जेव्हा त्यांना घडून त्याच वेळेला ते गाडी शिकले आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे लायसन्स आलं त्याच वेळेला त्यांच्या ताब्यात गाडी दिली गेली. दोघांकडे परमनंट लायसन्स आहे म्हणून मी त्यांना ते गाड्या देतो. नाही तर ते सुद्धा मी देत नव्हतो. हा माझ्यापासून थोडाफार धडा घ्या. मोबाईल मी दोघांनाही ज्या मेडिकलला गेले त्यावेळेला मी चांगला मोबाईल घेऊन दिले त्यांना. मी परत एकदा शेवटची विनंती करतो की कोणीही आपल्या मुलांना मोटरसायकल चालू देऊ नका. त्या दिवशी एक मुलगी माझ्या हॉस्पिटल जाऊन बाहेर उभा होतो गॅलरीत. कोण होती ती मुलगी? फक्त हात वर करा. मोटरसायकल मला पण घाबरून बंद पडली. किक मारते कुठं चालू होतो. आणि जेव्हा मला समजलं मी तिच्याकडे म्हणतो काय का ती घाबरली का म्हणलं आपल्या साईड. म्हणजे मला एक सांगा तुम्ही गरज आहे का तुम्हाला ती द्यायची? तर मुळीच गरज नाहीये. कोणत्याही मुला मुलींना मोटरसायकल शिकवू नका आणि देऊ नका त्यांच्या ताब्यात जोपर्यंत ते
चांगल्यापैकी त्यांच्या चालू शकत नाही तोपर्यंत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फेक आयडीज जे त्यांनी केलेले आहेत मुलांना पण सांगतो, फेक आयडी ज्यांनी यांनी बनवलेले आहेत 18 वर्षाच्या वरच फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअप वगैरे त्याला अकाउंट ओपन करता येतात. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते व्हॉट्सअप लॉक करा, तुम्ही मोबाईल लॉक करा. ते मोबाईल लॉक कसे काढायचे ते त्यांना खूप अक्कल बरं का त्याची. तुम्हाला माहित नाही अशी ते लॉक ओपन करतील ते फटकन. त्याच्यामुळे त्याला तेवढी एक काळजी घ्या. मी जे सोमपूरच्या साहेबांनी खूप छान उदाहरण सांगितलं. सोमपूरला एक टायमिंग असा 3 तासाचा की तिथं घंटा वाजल्यानंतर सगळे टीव्ही आणि मोबाईल बंद होतात आणि आई वडील वगैरे करतात त्यांनी पागत जवळच्या मला माहित नाही, कारण महिलांना मान्य वाटत साधी कवडी बहुधी आणि ते काय काय सिरियल त्यांचा मोह सुटेल, पण तरी ते खूप छान त्यांनी राबवलेले. असाच आपल्या घरामध्ये एक स्वतःपासून नियम चालू करा की मुलं मुली घरात आल्यानंतर त्यांना अभ्यासाला बसवा. पण अभ्यासाला बसवताना माझ्या आईची एक पद्धत होती. माझी आई बिचारी 10वी नापास होती, परंतु ती मला अभ्यासाला घेऊन बसायची ना, त्याला उलट नसायची तिच्याजवळ. आणि त्याला फुलचट्या नव्हत्या, अर्ध्या चट्या होत्या. तुम्हाला माहिती सगळ्यांना. इकडे ते राजांची पटकन माझ्या मांडीवर मारायची. त्याच्यामुळे मी पहिली ते तिसरी कधीच पहिला रँक सोडला नव्हता इथं असताना. त्याच्यानंतर मी पब्लिक स्कूलला गेलो, तिथे थोडं खाली गेलो, पण तो परत माझ्या लेवलला मी जेवढं वर यायचं ते वर गेलं. आणि काल मी त्यांना खूप छान माझ्या जीवनात घडलेली सत्यकथा मी त्यांना सुनावलेली. प्रत्येक मुलाने घरी गेल्यानंतर माझी सत्यकथा तुमच्या आईवडिलांना सुरू वापरावी. तुम्ही खरंच बसतात काय करतो. याच्यानंतर मात्र कोणीही मुला मुलींनी रील्स तयार करायचे नाही. आपल्या शाळेतल्या काही मुलं मुलींनी रील्स तयार केले, त्यांचे व्हायरल केलेले होतं. परंतु आता तुम्ही आता ते पाहिलं की मोहीम काय काय चक्रम समजत नाही का मराठी इडियट, ज्या रील्स वगैरे तयार केल्या असतील त्या पहिल्या डिलीट करा. आता काय झालं, साहेबांनी सांगितलं माझा जिल्हा नाशिक जिल्हा तो काय गुन्हेगारीचं का नाही त्यात तुम्हाला समजेल काय आहे ते. कर्णिक साहेबांनी खूप छान निर्णय घेतला आणि तोच निर्णय प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांनी घ्यायला लावलेला आहे. त्याच्यामुळे लहान मुला मुलींचे जे काही रील्स असतील ते पहिल्या डिलीट मारा. नाही तर मग त्याला तुम्ही गुन्हेगार व्हा, म्हणजे पालक म्हणून तुम्ही गुन्हेगार व्हा. मुली पळून जायचा प्रकार सांगितला त्यांनी. मागे एक प्रकार झाला होता, मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. तो एक मुलगी माझ्या जवळच्या ती पळून गेलेली होती आणि त्याने हळूहळू पत्ता काढला आणि त्यानंतर हायस्कूलमध्ये आम्ही अचानक धाड टाकली. ज्या वेळेला हायस्कूलमध्ये धाड टाकली त्यावेळेला तिच्या आईवडिलांनी सुद्धा माहिती असे मोबाईल त्या मुलांनी त्यांना दिलेले होते. ते मोबाईल कुठे लपवले माहिती, मुलींच्या बाथरूममध्ये कॉकच्या मागे पायपांच्या मागे सिम कार्ड सांगणे एवढे मोबाईल आणि एवढे सिम कार्ड. तुम्हाला धक्कादायक एक गोष्ट सांगतो. त्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला सगळे बसलेलो होतो आणि तिथं त्या मुलीला आपलं सॉरी त्या मुलाला एका मुलीचा फोन आला. 5 मिनिट किती वाईट असतं. जेव्हा त्या मुलाने फोन केला तर तो फोन गोसावी मॅडम म्हणून कॉन्स्टेबल त्यांनी घेतलं. त्यांनी घेतलं, बोलले ते त्यांनी सांगितलं थांबल्यानंतर फोन करू. थोड्या वेळाने दुसऱ्या सिम कार्ड टाकण्याची टायमिंग सांगितलं. त्या सिम कार्डला दुसऱ्या मुलीचा फोन, दुसऱ्या मुलाचा फोन. एकच मुलीचे 2 आपले वेगवेगळ्या टायमिंग्स मध्ये वेगवेगळे काय म्हणतात सिम कार्ड दिले त्यांनी. त्या नंबरवर लागले. हे पोलिसांना समोरची घटना, आमच्या समोरची घटना. जेव्हा त्या मुलीलाही जोडलं त्या मुलांनाही जोडलं तेव्हा ते सगळे प्रकार वाढत गेले. त्यांना दुसऱ्या दिवशी अचानक जाऊन धाड टाकली. त्या धाडीमध्ये खूप मोबाईल आणि खूप सिम कार्ड सापडले आणि त्या पालकांना बोलून त्यांना विचारलं गेलं. मुख्याध्यापकांना सांगितलं की तुमच्या मुलाचाच मोबाईल आहे का हे विचार करा, चर्चा करा. ते जेव्हा या काही गोष्टी धक्कादायक घडलेल्या मी तुम्हाला मोठ्या मुलांना सांगतो, याचा बळी आपल्या मुलं मुली पडू नये किंवा भविष्यातही पडू नये एवढं फक्त मी तुम्हाला विनंती करतो. आणि सगळ्यात लिस्ट आपल्या लास्ट बट वाटली शेवटची पण तो अतिशय महत्वाची. प्रत्येक आईने आपल्या मुलीचं मैत्रीण बनवा, प्रत्येक पालकाने आपल्या मुलाचा मित्र बनवा आणि प्रत्येक आई वडिलांनी आपल्या पालकांचा मित्र मैत्रीण बनवा. मित्रमैत्रिणी एवढ्याच करतात की त्यांची जे काही सुख दुःख असतील ते तुमच्याशी वाटून घेतील, ते तुमच्याशी चर्चा करतील, तुमच्याकडे मनमोकळं करतील, म्हणजे बाहेर प्रकार होणार नाही. त्याचं असं झालं, एक मुलगी म्हणजे मला घरात काय
म्हणजे काही काही शॉपिंग आहे अगदी त्यांनी काय सांगितलं मुलीला पैसे मला शेअर करायचं होतं म्हणून मी मला घरात माझी आई वाढली असते की तो प्रकार हाच होता माझा तो किस्सा तोच होता ना तो काय होतं ते मी नव्हतो त्या दिवशी हा तोच किस्सा एकाच गावाची मुलं मुली आहेत ते तिच्या आई एक्सप्रेस झाली तिला एक्सप्रेस करता येईना म्हणून त्यांनी त्या मुलाशी मैत्री केली ह्या काही गोष्टी आहेत जो कोणी आपला असेल जवळचा त्याच्याशी मित्र मैत्री करा आणि आपल्या मुलांना या सगळ्या संकटांपासून वाचवा असं मी सांगेन अजून एक अतिशय महत्वाची एक स्टेप घेतलेली आहे आपण 6 नोव्हेंबरला आपली शाळा चालू होते परत आणि 6 नोव्हेंबरपासून आपण आपल्या मुलामुलींसाठी म्हणून एक अतिशय महत्वाचा प्रकल्प जसं आता तुम्हाला माहिती की रोबोटिक्स ही लॅब तालुक्यातली नव्हे तर सर्व सटाणा माझ्याकडे तेव्हा आणि 4ही तालुक्यांमधली पहिली लॅब आपली ठरली आणि त्या लॅबमधनं आपल्या मुलांची जी क्रिएटिव्हिटी आहे ती अक्षरशः दिल्लीपर्यंत गेली आणि महाराष्ट्रात 1 नंबरचं प्राईज त्या रोबोटिक्सच्या मुलींना मिळालं आणि बाकीचे बरेचसे काही प्रोजेक्ट्स आपल्या मुलामुलींनी तयार केले त्याच पद्धतीचं शिक्षण काल मी आमच्या विद्यार्थ्यांशी मी काउन्सिलिंग करत होतो आणि त्यावेळी चर्चा केली की आपण एक इन्स्टिट्यूट आहे बँगलोरची त्यांच्याशी टायअप केलं त्यांचे 5 शिक्षक आपल्याकडे मुक्कामाला येणार आहेत तिथेच आणि ते आपल्याला 7वी पासून पुढे म्हणजे जे मुलं मुली आता आपले बाहेर गेले परंतु त्यांना पाहिजे तसं प्रॉपर गायडन्स मिळालं नाही आणि त्यांना नीट जेई किंवा सीईटी यांच्यासाठी म्हणून आपल्याला पाहिजे तसं आपल्याला त्यांना मार्गदर्शन करता आलं नाही त्या प्रत्येक मुलाला म्हणजे कोणी मुलगा एखादा विकार असेल कोणी एखादा स्ट्रॉंग असेल त्याच्या सगळ्यांसाठी म्हणून 7वीच्या पुढे आपण याच ठिकाणी आपल्या शाळेच्याच पिरियडमध्ये रोज 1 तास असा नीट जेई फाउंडेशन कोर्स 7वी ते 10वीच्या मुला मुलींना चालू करतो आहोत आणि 11वी 12वीच्या मुला मुलींसाठी जेई नीट आणि त्याचे सगळे जे काही सिलेबस असेल तो आपण या ठिकाणीच आपण कव्हर करून घेणार आहोत ही अत्यंत एक महत्वाची पायरी असणार आहे कारण काय होतं की आपल्या मुलं मुली बाहेर जातात बिघडतात का घडतात ते मला माहिती नाही अशी अनेक जिवंत उदाहरणं झाले की ते इथनं 90-91% पडलेल्या मुला मुलींना बाहेर गेल्यानंतर 50-55% पडतात पालकांना थोबाडीत बसलेले असते कारण 7 ते 8 लाख रुपये त्यांना गेलेले असतात की जर कोणाला सांगता येत नाही आणि दाखवतात मूळवत सारखं नसतं गडबड दाखवता पण येत गडबड सांगता पण येत नाही पण आपल्याला एक बसती असते ती अलग लक्षात पण मग दुसऱ्यांना सांगत पण एक द्वाराच्या मला मुलींना नको पाठवून म्हणून असे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो एक आपल्याकडची अतिशय हुशार मुलगी पहिली आल्या 10वीला ती जेव्हा 12 वाजता मला 12:30 वाजता एक फोटो आला तिचा स्कर्टवर स्लीवलेसवर आणि ती पार्टी करते मुलांबरोबर 4 मुलांबरोबर आहे ती एकटीच आहे आणि समोर दारूचे ग्लास आहे या अशा हुशार मुलांमध्ये सुद्धा वाया जातात आणि म्हणून त्यांना लहानपणापासून थोडं त्या दृष्टिकोनात म्हणजे अभ्यासाच्या दृष्टिकोनात त्यांना जे काही चांगलं करते जसं की एक स्टेप आम्ही एक मोठी स्टेप घेतलेली आहे त्याचं आपण 1 महिन्याचं साधारण फ्री वर्कशॉप त्यांना आम्ही देणार आहोत त्याच्यामध्ये त्यांना रोज एक डेली प्रॅक्टिस पेपर म्हणजे DPP म्हणतात त्यांना रोज इथनं दिले जाणार आहे तो त्यांनी स्टोअर करायचा आहे तो त्यांना IIT JEE नीटला त्यांना कामात येणार आहे शिवाय जे 10वी 11वी वयाचे मुलं आहेत त्यांच्याच सिलेबसशी निगडीत असलेले त्यांचे सगळे सब्जेक्ट जे नीट जेईला आहेत ते त्याच्या मार्फत कव्हर केले जाणार आहे त्याच्यामुळे तो एक मोठा ऍडव्हान्टेज आपल्या या मुलामुलींना इथे मिळणार आहे आणि पुढच्या वर्षापासून आपण एक सेपरेट हॉस्टेल म्हणजे वरचा जो मजला आहे तो आपण सेपरेट हॉस्टेल फक्त IIT JEE साठी वापरतो आहोत आपल्याकडे बाकीचे पण मुलं आलेले आहेत आपल्याला आदिवासी विकासचा पण एक मोठा प्रकल्प मिळाला आहे ती मुलं सेपरेट करून आणि बाकीच्या मुलांचं सेपरेट हॉस्टेल करून आणि ती सुद्धा स्कीम आपण या ठिकाणी राबवणार आहोत हे फक्त तुमच्या माहितीच तो आहे तुम्हाला त्याची सगळी माहिती पुन्हा दिली जाणार आहे किंवा तुम्हाला ते ब्राउचर्स ते पॅम्पलेट घरापर्यंत पोहोचवले जाणार आहे कारण हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की मागे काही मूर्ख पालकांनी लीड चालू केलं म्हणून विड्रॉ केले मुलांनी आता पश्चाताप करून आणि एका XYZ कुठल्या तरी जी शाळा CBSEचं तर म्हणतात माहिती नाही अशा शाळेमध्ये टाकलेत इथलं सोडून दिलं आणि तिथं म्हणजे तिथं जाऊन पडलेत ते आणि परत आता आमच्याकडे येत आहेत असे बरेचसे पालक आहेत पालक तुम्ही शैक्षणिक क्षेत्रातलं घाणेरडं जे मार्केट आहे त्याला आपण बळी पडतो आहोत
हे एकंदर सांगण्याचा उद्देश आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगितले की आपल्याकडे जेवढ्या नवनवीन कल्पना येतील, हे जे आता ॲडव्हेंचर पार्क आपण नुसतं शो साठी म्हणून गेले 1-1.5 वर्षापूर्वी केलं होतं, त्याचं सुद्धा ट्रेनिंग आपण दिवाळीनंतर चालू करत आहोत. मिलिटरी स्कूलच्या बेसवर आपण ते सगळ्या काही गोष्टी चालू केल्या आहेत. 1 महिन्यासाठी आपण ते सगळं खुलं करणार आहे सगळ्यांना. मग आपण फक्त हॉस्टेलच्या मुलांना ती सुविधा आपण अवेलेबल करून देणार आहोत. साधारण या आमच्या इन्स्ट्रक्शन होत्या. ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना शुभ जावो. तुमच्या मुलं मोबाईल पासून लांब पळत अशी शुभेच्छा व्यक्त करतो. कोणत्याही बसा 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं जास्त नाही घेणार तुम्हाला. मला माहिती आहे मी तुमचा वेळ 100% वाया घालवला आहे, मी सांगेन. पण ते तुमच्या भवितव्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे असं मी सांगेन. तुम्हाला परत एकदा दिवाळीची शुभेच्छा देतो. मुलांना इको फ्रेंडली दिवाळी साजरी करू द्या. माझ्या कोणत्याच मुलांना कोणीच पालकांनी फटाके घेऊन द्यायचे नाही. जे पालक फटाके घेऊन देतील ते त्यांच्या मुलांना प्रेम करत नाही असं मी समजून. येस, हा माझा निर्णय आहे आणि तो निर्णय मला असं वाटतं प्रत्येक पालक पाळतील तुमच्या भवितव्यासाठी. ओके, परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. ही दिवाळी तुम्हाला गोड गोड जावो. डायबिटीस होऊ नये इतकं खा, आनंद घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.